परळच्या डॉक्टर टी के टोपे रात्र महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित भारतीय राजकीय विचारवंतांवरील व्याख्यानमालेमध्ये आपलं स्वागत. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे आगरकरांचा विवेकनिष्ठ राष्ट्रवाद आणि वक्ते आहेत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामधील राज्यशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक आणि विभाग प्रमुख श्री चौसाळकर सर. विद्या बाळ ज्या स्त्रीवादी मोठ्या कार्यकर्त्या होत्या, नेत्या होत्या, त्यांचा एक लेख मी वाचला होता. लेखाच्या सुरुवातीलाच एक वाक्य होतं आणि ते आगरकरांचं वाक्य त्यांनी कोट केलेलं होतं. एकाने दुसऱ्याचा विवाह ठरवणे म्हणजे बालविवाह. म्हणजे काही वेळेला समजायला थोडासा उशीर लागू शकतो. एकाने दुसऱ्याचा विवाह ठरवणे म्हणजे आई वडिलांनी ठरवणं, मित्रांनी ठरवणं किंवा आणखी नातेवाईकांनी कोणी ठरवणं म्हणजे बालविवाह. आणि आपल्याकडील आता विद्या बाळांनी त्याच्या पुढे जोडलेलं होतं की आपल्याकडच्या 90 ते 95% विवाह हे याच प्रकारे होतात. 19व्या शतकामध्ये आगरकरांनी त्यांच्या विचारांची मांडणी केली तर त्यावेळेला ते किती उधारलेले विचार होते ते तुम्ही पहा. ही एक झलक आहे. त्यांना अगदी छोटा लाईफ स्पॅन मिळाला आणि त्या काळामध्ये त्यांनी किती भरभरून कार्य केलंय त्यांचं चरित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या विचारांचा परिचय आपल्याला सर करून देणार आहेत. तर त्याच्या आधी मी सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर ऋतुराज बुआ यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. ज्येष्ठ राज्यशास्त्रज्ञ डॉक्टर अशोक चौसाळकर सरांचा थोडक्यात परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. मोठं जिकिरीचं काम आहे पण मी प्रयत्न करणार आहे. चौसाळकर सरांचा शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण अंबुगा इथं झालं. त्यानंतर MA आणि PhD त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातून पूर्ण केली. न्याय आणि धर्म यांचा तौलनिक अभ्यास हा त्यांच्या PhDचा विषय होता. त्यानंतर सर 1979मध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागात रुजू झाले. तेव्हापासून जवळपास 30-31 वर्ष ते 2010पर्यंत सर विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. याच कालावधीमध्ये शिवाजी विद्यापीठात अनेक पदं सरांनी भूषवली. गांधी अध्ययन केंद्राची सुरुवात असेल, त्या केंद्राचा विकास असेल, शिवाजी विद्यापीठातला पत्रकारिता विभाग असेल, खरं तर सरांचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये संपादक पदांपर्यंत पोहोचले. हे फार मोठं योगदान सरांनी दिलेलं आहे. समाजवादी प्रबोधिनी, डॉक्टर आंबेडकर अकादमी, प्रगत प्रतिष्ठान, राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट यासारख्या अनेक संस्थांवरती सर सक्रियपणे सहभाग नोंदवतात. ते आजही कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य सातत्यानं सर करतायत. UGC, केंद्रीय लोकसेवा आयोग, NCERT, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अशा देशातील नामवंत संस्थांवरती सरांनी मानाची पदं भूषवलेली होती. आपल्याला सर्वांना माहिती आहे 2011 पासून समाज प्रबोधन पत्रिका या त्रैमासिकाचं संपादकपद सरांनी भूषवलेलं आहे. इथे मला सांगायला वैशिष्ट्य आवश्यक वाटतं की अनेक युवक लेखकांना, युवक संशोधकांना लेखनाची संधी या पत्रिकेच्या माध्यमातून सरांनी दिलेली आहे. प्राचीन आणि आधुनिक राजकीय विचार, पाश्चात्य राजकीय विचार, महाराष्ट्राचं आणि भारतीय राजकारण याचं विश्लेषण सरांनी सातत्यानं केलेलं आहे. सरांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अतिशय नावाजलेला यशवंतराव चव्हाण पुरस्कार, महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा सोमाणी पुरस्कार अशा अनेक विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
यामध्ये महत्त्वाचा उल्लेख करावा असा वाटतो तर म्हणजे 2018मध्ये मेरठ येथे अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेत सरांना प्राचीन भारतीय राजकीय विचारातील कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. मला वाटतं आपल्याला सर्वांना, जे प्रत्यक्ष जे विद्यार्थी आहेत आणि प्रत्यक्ष थेट विद्यार्थी नसलेले अशा अनेकांना सरांच्या लिखाणातून आणि त्यांच्या पुस्तकातून प्रेरणा मिळालेली आहे. रिव्हिजिटिंग द पॉलिटिकल केलेलं पुस्तक आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे. म्हणजे कौटिल्याच्या पूर्वी भारतामध्ये राजकीय विचार कसा होता, म्हणजे लोकायत परंपरा काय होती, आणि अशी विखुरलेली सगळी परंपरा संशोधनाच्या माध्यमातून, UGCच्या रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून सरांनी एकत्र आणली. ते सगळे धागे दुवे जोडले आणि त्याची एक समृद्ध अशी परंपरा कशी होती ते या पुस्तकातनं मांडलेलं आहे. इंडियन आयडिया ऑफ पॉलिटिकल रेझिस्टन्स, रिबेलियन अँड स्टेट, अथॉरिटी अँड फॉर्म ऑफ पॉलिटिकल प्रोटेस्ट इन इंडिया, अशी अनेक पुस्तकं भारतीय राजकीय विचारांवरती सरांनी अतिशय सखोल अभ्यास करून आपल्यापुढं मांडलेली आहेत. सरांचं मराठीतून लिखाण हे आपल्या दृष्टीनं, राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अलीकडं मला आठवतं आहे, MA ला असताना आमचे मराठी मीडियमचे अनेक मित्र सरांचा लेख जो आलेला होता विचारशलाकामध्ये, इसाय बर्लिन, जॉन रॉल्स आणि CB मॅकफर्सन, मला वाटतं मराठीत त्यावेळेचा तो एकमेव लेख होता की त्यांचे विचार, या पाश्चात्य राजकीय विचारवंताचे विचार प्रत्यक्षामध्ये आपल्यापर्यंत पोचवणारा. त्याचंच आता त्याच्यामध्ये अधिक वेगळी प्रकारची भर घालून, म्हणजे विल किमलिकासारखा बहुसंस्कृतीवादातला आधुनिक विचारवंत, अशा अनेक विचारवंताची भर घालून सरांनी आधुनिक राजकीय सिद्धांत हे मराठीतनं पुस्तक लिहिलेलं आहे. मार्क्सवाद आणि उत्तर मार्क्सवाद, म्हणजे मराठीमध्ये उत्तर मार्क्सवाद आणण्याचं श्रेय सरांनाच जातं. सरांची 13 मराठी आणि 10 इंग्लिश पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. आचार्य शांताराम गरुड, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांबरोबर, किंवा ज्याला आपण कार्यकर्ते, सामाजिक राजकीय प्रबोधनकार म्हणतो, त्यांच्याबरोबर सरांनी सहकारी म्हणून कार्य केलेलं आहे. आणि याच माध्यमातून आपल्याला दिसतं की प्रत्यक्ष व्यवहार, म्हणजे नुसता विचार आणि व्यवहार ह्या दोन वेगळ्या गोष्टी मानल्या जातात, पण सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्या दोन्हींचं मिश्रण दिसतं. राजकीय व्यवहाराविषयी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमधला एक लेख मला आठवतो, वेंडेट्टा अगेन्स्ट द व्हाईस चान्सलर, अतिशय महत्त्वाचा लेख, राजकारणावरती भाष्य करणारा. मला वाटतं आपल्या सगळ्यांना त्याचा परिचय आहे. म्हणजे असा विचार आणि व्यवहाराचा संगम असलेल्या चौसाळकर सरांनी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली असेल, समाज प्रबोधन पत्रिका असेल, किंवा नवभारत, अशा अनेक नामवंत मासिकांमधून, संशोधनपर पुस्तकांमधून, किंवा ज्याला आपण प्रबंध, शोध निबंध अनेक लिहिलेले आहेत. जवळपास 70 शोध निबंध सरांचे या वेगवेगळ्या संशोधनपर जर्नल्समधून प्रकाशित झालेले आहेत. मी ज्येष्ठ विचारवंत आदरणीय चौसाळकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आगरकरांचा विवेकनिष्ठ राष्ट्रवाद या विषयावरती आपली मांडणी करावी. आदरणीय चौसाळकर सर. सर अनम्यूट करायचं होतं. ज्यांनी माझा परिचय करून दिला ते त्यांचे बंधू डॉक्टर ऋतुराज बुवा आणि बंधू भगिनींनो, आज गोपाळ गणेश आगरकर यांचा विवेकनिष्ठ राष्ट्रवाद या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. प्रथमच मी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाला धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या अभ्यासक्रमामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांच्या राजकीय विचारांचा समावेश केलेला आहे. आतापर्यंत कोणत्याही महाराष्ट्रातील विद्यापीठाने गोपाळ गणेश आगरकर यांचे राजकीय विचार फारसे गांभीर्याने घेतलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाने हा समावेश केला, त्यामुळे या विषयावर बोलण्याची मला संधी मिळालेली आहे. या आगरकरांचं समाज सुधारणा विषयीचे विचार, आगरकरांचे
धर्माविषयीचे विचार, आगरकरांचे मराठी भाषेच्या व्याकरणाबद्दलचे विचार वगैरे गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु आगरकरांनी अतिशय गंभीरपणे राज्यशास्त्रासंबंधी काही मतं मांडलेली होती आणि त्यांचा स्वतःचा असा राजकीय विचार होता. याकडे सहसा महाराष्ट्रातील विचारवंतांनी बरीच वर्ष दुर्लक्ष केलेलं होतं. परंतु त्याबद्दल काही लिखाण मधल्या काळामध्ये प्रकाशित झालं आणि त्या सर्व गोष्टींची नोंद घेऊन हा विषय अभ्यासक्रमात आला, ही अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे. आताच प्राध्यापक बोआ यांनी सांगितल्याप्रमाणे आगरकरांना अल्पायुष्य मिळालं. टिळकांप्रमाणे जुलै 1856 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1895 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे उणे पुरं 39 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं आणि त्यात या आयुष्यामध्ये दम्याचा विकार त्यांना जडलेला असल्यामुळे अतिशय कष्टप्रद असं जीवन त्यांना जगावं लागलं. पण तरीही त्या काळामध्ये सातत्याने समाज सुधारणेसाठी, समाज प्रबोधनासाठी आणि इतर गोष्टींसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मुख्य विचार हा होता की भारतीय समाजामध्ये मूलभूत अशा सुधारणा झाल्या पाहिजे. भारतीय समाजाने पारलौकिकाकडून हे लौकिक जीवनाकडे वळलं पाहिजे. ऐहिक सुखवर्धन हे जीवनासाठी महत्वाचं आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यात समानता स्थापन झाली पाहिजे. जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि माणसामध्ये विषमता नसली पाहिजे. यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, लिखाण केले. मानवी जीवनामध्ये राज्यशास्त्राचं काय महत्व आहे याची त्यांनी चर्चा केलेली आपल्याला दिसते. आपल्याला माहित आहे की 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 महत्वाच्या विचारसरणी प्रसृत झालेल्या होत्या. या 3 विचारसरणीमध्ये पहिली विचारसरणी जी होती ती न्यायमूर्ती रानडे, प्राध्यापक भांडारकर आणि त्यांच्या सहकार्यांची होती. ही विचारसरणी ही प्रार्थना समाजावर आधारलेली होती आणि ही उदारमतवादी अशी विचारसरणी होती, ज्यामध्ये ब्रिटिशांचं राज्य हे आपल्यासाठी एक दैवी देणगी आहे आणि ईश्वरानेच मुद्दाम ब्रिटिशांना आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पाठवलेलं आहे. पण आपल्या समाजामध्ये आपल्याला मूलभूत अशी सुधारणा करायची आहे आणि ही सुधारणा करत असताना आपल्याला ब्रिटिशांची मदत सातत्याने घ्यावी लागणार आहे. धार्मिक सुधारणा, आर्थिक सुधारणा, राजकीय सुधारणा, सामाजिक सुधारणा हे आपल्याला करायचे आहेत. परंतु या आहिस्ते मंद गतीने परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन करायच्या आहेत, अशी भूमिका न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्या सहकार्यांनी मांडलेली होती. तिचा काहीसा प्रभाव महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये होता. त्याच काळामध्ये मांडली गेलेली दुसरी महत्वाची विचारसरणी महात्मा ज्योतिराव फुले यांची मूलगामी समाज सुधारणावादाची भूमिका होती, ज्यामध्ये भारतीय समाजामधली ही जी जाती व्यवस्था, अस्पृश्यता, गुलामगिरी आहे, ती अस्पृश्यता, जाती व्यवस्था आणि गुलामगिरी नष्ट झाल्याशिवाय भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही समाज स्थापन होणार नाही. आणि त्यासाठी म्हणून भारतामध्ये प्रथम इंग्रज राज्यकर्त्यांच्या विरुद्ध लढण्याऐवजी या देशामध्ये असणारी एतदेशीयांच्यावर उच्चवर्णीयांनी जी गुलामगिरी लादलेली आहे ती गुलामगिरी नष्ट करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपल्याला इंग्रजांची मदत घ्यावी लागेल. अशा प्रकारची जहाल उदारमतवादाची भूमिका मानवी अधिकारावर आधारलेली महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेली होती. ही विचारसरणी नंतर महाराष्ट्रामध्ये 20व्या शतकाच्या पहिल्या 2-3 शतकामध्ये ब्राह्मणेतर चळवळ म्हणून प्रभावी ठरलेली आपल्याला दिसते. तिसरी जी विचारसरणी होती ती विचारसरणी चिपळूणकर आणि त्यांच्या सहकार्यांची होती. ही जहाल राष्ट्रवादी विचारसरणी होती. चिपळूणकर, टिळक आणि आगरकर या तिघांनी मिळून केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र सुरू केली. नंतर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. अनेक नव्या प्रकारचा राजकीय विचार महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रस्तुत केला. इंग्रजांचं राज्य ही दैवी देणगी नसून तो आपल्या देशाला मिळालेला शाप आहे.
इंग्रजांचं राज्य जोपर्यंत या देशातून नष्ट होत नाही तोपर्यंत या देशाची कुठल्याही प्रकारची सुधारणा होणार नाही. कारण इंग्रज हे भारताचं शोषण करण्यासाठी आलेले आहेत. राजकारणामध्ये केवळ शिळोप्याच्या गोष्टी सांगून आपल्या नोकऱ्या सांभाळून राजकारण करणं उपयोगाचं नाही. देशाच्या मुक्तीसाठी आपल्याला संघर्ष करायचा असेल तर पूर्ण वेळ राजकारण केलं पाहिजे. त्यासाठी देहदंड सोसावा लागला तर देहदंड सोसला पाहिजे, प्रसंगी तुरुंगातही गेलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे हा जो राजकीय प्रतिकार करायचा तो करण्यासाठी लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांच्या भाषेमध्ये बोललं पाहिजे, लोकांच्या समोरचे जे प्रश्न आहेत ते सतत सरकारपुढे मांडले पाहिजेत. याने एक आक्रमक अशी भूमिका आपण घेतली पाहिजे. ही जी जहाल राष्ट्रवादी भूमिका होती त्या भूमिकेच्या पाठीमागे एक विशिष्ट अशी विचारसरणी होती. ही विचारसरणी सुरुवातीच्या काळामध्ये काही प्रमाणात चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांना मान्य होती. ही विचारसरणी होती एक जहाल अशा उदारमतवादाची विचारसरणी होती. यामध्ये 3 महत्वाच्या विचारवंतांचा प्रभाव या विचारवंतांच्यावर पडलेला होता. या 3 मधला पहिला जो विचारवंत होता तो हर्बर्ट स्पेन्सर यांनी त्याचा उत्क्रांतीवाद आणि जीवनकलहवाद. दुसरा जो विचारवंत होता तो म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल. हा उपयोगितावादी विचारवंत होता, त्यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. आणि तिसरा जो विचारवंत होता ज्याला आपण पॉझिटिव्हिस्ट म्हणू, प्रत्यक्षार्थवादी विचारवंत ज्याला आपण म्हणू, तो प्रत्यक्षार्थवादी विचारवंत होता ऑगस्ट कॉम्टे. तर ऑगस्ट कॉम्टे, जॉन स्टुअर्ट मिल आणि स्पेन्सर या 3 विचारवंतांचा मोठा प्रभाव या 3ही महाराष्ट्रातील विचारवंतांच्यावर पडलेला होता. आणि त्यामुळे त्यांच्या विचारांच्या प्रभावानेच त्यांनी काही गोष्टी ठरवलेल्या होत्या. त्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे, गुलामगिरीच्या विरुद्ध संघर्ष केला पाहिजे आणि मानवी समाज हा सातत्याने प्रगतीकडे जाणारा समाज आहे. पण प्रगती ही मानवी जीवनातील एक महत्वाचा असा घटक आहे. ज्याला गीता रहस्यामध्ये टिळकांनी अधिभौतिकवाद म्हटलं, ते अधिभौतिकवाद म्हणजे या 3 विचारवंतांचा मुख्यतः विचार होता. चिपळूणकरांची नंतरची भूमिका काय झाली असती हे आपल्याला माहित नाही, कारण 1882 सालीच त्यांचा मृत्यू झाला. परंतु टिळक आणि आगरकर यांचा सुरुवातीला या 3ही विचारवंतांच्या विचारावर विश्वास होता. आणि स्वतः आगरकरांनी एकदा म्हटले की माझ्यामध्ये टिळकामध्ये मतभेद जो आहे ते एवढाच आहे की आपण जी समाज सुधारणा, राजकीय सुधारणा घडवून आणू इच्छितो तिची साधनं कोणती आणि त्या सुधारणांची गती कोणती, नाहीतर आमच्यामध्ये फारसे वैचारिक मतभेद नाहीत. म्हणजे 1895 पूर्वी आगरकरांनी ते लिहिलेले. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की टिळक हे काही प्रमाणामध्ये या विचारापासून दूर गेलेले आहेत आणि वेदांत विचार त्यांना जास्त अद्वैत वेदांताचे विचार जास्त त्यांना महत्वाचा वाटू लागला आणि तशा प्रकारची मांडणी त्यांनी गीता रहस्यामध्ये केलेली. तसं असलं तरी गीता रहस्यामध्ये काय किंवा हे हर्बर्ट स्पेन्सरच्या मृत्यूनंतर त्याच्यावर लिहिलेला जो अग्रलेख आहे तो अग्रलेख जरी पाहिला तरी आपल्या हे लक्षात येतं की टिळकांच्या एकूण राजकीय विचारामध्ये हा जो प्रवाह होता तो कायम स्वरूपाचा राहिलेला आहे आणि सातत्याने त्यांच्या विचारांमधले जे द्वंद्व आहे ते द्वंद्व आपल्याला दिसतं. पण आगरकरांचं वैशिष्ट्य असं की आगरकरांनी हा जो विचार सुरुवातीला स्वीकारला तो विचार त्यांनी पुढे नेला आणि त्या विचारांच्या संदर्भामध्ये आपलं जे तत्वज्ञान आहे ते आपलं तत्वज्ञान मांडलं. आणि हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान मराठी माणसांच्यासाठी अगदी नवं असं तत्वज्ञान होतं. हे प्रगतीचे मार्ग जे होते, फुल्यांचा एक मार्ग होता, टिळक आगरकरांचा एक मार्ग होता, रानडेंचा एक मार्ग होता. तर आगरकरांचा जो मार्ग होता तो मार्ग नंतर महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे. आज आपला समाज गेली 100 वर्ष जी प्रगती करत आहे, ज्या दिशेने वाटचाल करत आहे, ती वाटचाल आगरकरांनी मांडलेली समाज विकासाची जी सूत्र आहेत
त्या सूत्रांच्या संदर्भामध्येही वाटचाल करत आहेत, असं जे प्राध्यापक मेपुरेगे यांनी म्हटलेलं आहे ते बरंच बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. आजचा आपल्या जो व्याख्यानाचा विषय आहे त्या विषयामध्ये आपण मुख्यतः 4 भागामध्ये त्यांच्या विचारांची चर्चा करणार आहोत. त्यातील पहिला जो भाग आहे तो म्हणजे आगरकरांचा विवेकवाद आणि बुद्धिवाद किंवा बुद्धिप्रामाण्यवाद. त्यांचा विचारांचा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे आगरकरांचे राजकीय विचार, राज्यविषयक विचार. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आगरकरांचे भारतीय राजकारणाविषयी विचार. आणि चौथ्या भागामध्ये आपण आगरकरांच्या राजकीय विचारांचं टीकात्मक परीक्षण करणार आहोत. मी सुरुवातीलाच सांगितलं की आगरकरांच्या सामाजिक आणि राजकीय विचारावर हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि ऑगस्ट कॉम्टे या 3 विचारवंतांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला होता. त्यामुळे त्यांचा जो दृष्टिकोन होता तो इहवादी दृष्टिकोन होता. आणि ह्या इहवादामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या होत्या. पहिली गोष्ट ही महत्वाची होती की आपल्याला जो काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आपण विवेकाच्या साहाय्याने घेतला पाहिजे, बुद्धीच्या साहाय्याने घेतला पाहिजे. मुख्य संघर्ष असतो तो ग्रंथप्रामाण्य, विभूतीप्रामाण्य आणि बुद्धिप्रामाण्य यांच्यामध्ये असतो. की ग्रंथांना, वेदांना किंवा उपनिषदांना किंवा कुराणाला किंवा बायबलला मानून किंवा मोठ्या पुरुषाचं वचन सत्य मानून त्याप्रमाणे वागायचं, ज्याला गीता रहस्यामध्ये सिद्धांच्या परंपरेप्रमाणे वागणं असं म्हटलेले. तर हे 3ही प्रामाण्य आगरकरांना मान्य नव्हते. आगरकरांचं असं म्हणणं होतं की बुद्धिप्रामाण्य महत्वाचं आहे. जी गोष्ट बुद्धीला पटली, जी गोष्ट आपल्या विवेकाच्या साहाय्याने आपण तपासून पाहिली ती गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. धर्म आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मान्य करण्याची गरज नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मानवी समाजामध्ये माणसाचा विकास होत आहे. आणि हा जो विकास आहे तो विकास सातत्याने प्रगतीकडे, सुधारणेकडे जाणारा विकास आहे. एक वेळ धर्माचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता, पण आज धर्माचा प्रभाव कमी होत आहे. आणि ऑगस्ट कॉम्टेच्या मताचा पुरस्कार करत आगरकर असं म्हणतात की प्राचीन काळामध्ये जादूचा प्रभाव होता, मॅजिकचा. मध्ययुगामध्ये धर्माचा प्रभाव लोकांच्यावर होता. पण आधुनिक जो पॉझिटिव्हिस्ट स्टेज आहे, आधुनिक जीवनाची जी इहवादी अवस्था आहे त्यामध्ये विज्ञानाचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे आगरकरांचं असं म्हणणं की धर्माच्या संबंधी जे काही विचार असतील, जे श्रद्धेवर आधारलेले विचार आहेत, ते विचार विज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या विकासाबरोबर फारसे प्रभावी ठरणार नाही. कारण विज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या कसोटीवर आपण जर हे विचार तपासून बघू तर हे जे श्रद्धेवर आधारलेले विचार आहेत ते विचार तकलादू ठरतात. मानवी जीवनामध्ये विवेक आणि श्रद्धा यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष असतो. परंतु हा जो संघर्ष आहे तो संघर्ष शेवटी विवेकाच्या बाजूने विजयी होणार आहे. कारण विवेक हा मानवी जीवनामध्ये महत्वाचा आहे. धर्माचा प्रभाव माणसाच्या जीवनावर वरचेवर कमी होणार आहे. आता दुसरा प्रश्न असा विचारला जातो की धर्म आणि नीतिमत्ता यांचा जवळचा संबंध आहे. की जर तुम्ही धर्माचा त्याग केला, श्रद्धेचा त्याग केला, धर्मश्रद्धेचा त्याग केला तर मानवी नीतिमत्ता कुठल्या आधारावर आपण उभी करायची. आगरकरांचं असं मत होतं की नीतिमत्ता ही स्वयंभू अशी गोष्ट आहे आणि माणसाच्या स्वभावातच एक प्रकारची नीतिमत्ता आहे. भूताच्या भीतीमुळे, देवाच्या भीतीमुळे किंवा पाताळातल्या किंवा नरकाच्या भीतीमुळे माणसं नीतीनं वागतात असं नाही. नीतीची ही जी संकल्पना आहे ती नीतीची संकल्पना मानवी जीवनाचा जो हजारो वर्षांचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर आणि मुख्यतः मानवी स्वभावामध्ये, माणसाच्या मनामध्ये असणारी नीतीबद्दलची जी भावना आहे ती भावना लक्षात घेऊन
नीतीचा विकास होत असतो. त्यामुळे नीतिमत्ता आणि विवेक या एक परस्पर संबद्ध अशा गोष्टी आहेत. नास्तिक असलेला, अज्ञेयवादी असलेला मनुष्य सुद्धा नीतीच्या दृष्टीने श्रेष्ठ दर्जाचा असतो, कारण त्याने विवेकाच्या कसोटीवर नीतीची तत्व तपासलेली असतात. आणि मानवी जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची कोणती गोष्ट आहे, माणसाच्या हिताच्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची, याचा त्याने विचार केलेला असतो. त्यामुळे मानव हित रक्षण, मानव हित संरक्षण, मानव हित संवर्धन हे पण सर्व मानवी जीवनाचं सार आहे, मानवी जीवनातील अनुभवांचा सार आहे. आणि अनुभव महत्वाचा आहे, बुद्धिप्रामाण्य महत्वाचं नाही. त्यामुळे विवेकनिष्ठा ही मानवी अनुभवावर, विवेकनिष्ठा ही माणसाच्या बुद्धीच्या प्रेरणेवर आधारलेली आहे. आणि त्या दृष्टीने नीतिमत्ता आणि विवेक यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे आपण जी प्रगती करत आहोत ती प्रगती सातत्याने जीवन कलहातून होत असते. हर्बर्ट स्पेन्सरचे जे मत आहे ते त्यांनी विस्तारानं मांडलेलं आहे. त्याचा आपल्याला त्यामध्ये विस्तारानं जाता येणार नाही, पण त्याचं मुख्य सार तत्व असं आहे की फिटेस्ट ऑफ द सर्वायवल, मानव जातीमध्ये किंवा जीवसृष्टीमध्ये जे प्रबळ असतात ते जिवंत राहतात. हा जीवन संघर्ष, जीवन कलह चालू असतो. आणि जे कमी दर्जाचे जीव असतात त्यांचा नाश होतो. त्यामुळे हे जे सारखं सिलेक्शन एकूण जीवन कलहामध्ये होत असतं, त्यामधून मानवी जीवन आणि एकूण जीवसृष्टी यांचा विकास होतो. आणि जे चांगलं आहे ते जिवंत राहतं, जे वाईट आहे ते नष्ट होतं. परंतु हा जो जीवन कलहाचा संघर्ष आहे, तो जीवन कलहाचा संघर्ष अशा पद्धतीने होत नाही की त्यामुळे संपूर्ण जीव जंतूंचा, जीव जातीचा किंवा मानवी समाजाचा नाश होईल. जीवन संघर्षातून जे उत्तम आहे ते उत्तम जगतं आणि त्यातून समाजाचा विकास होतो आणि समाजाला एकत्र राहण्याची सवय लागते. आणि त्यातून मग श्रमसंयोगाच्या द्वारा समाजाची निर्मिती होते. आणि या श्रमसंयोगाच्या द्वारा समाजाची निर्मिती होते, राज्याची निर्मिती होते, राष्ट्राची निर्मिती होते आणि समाज प्रगती करू लागतो. तर हे जे स्पेन्सरचं तत्व आहे ते स्पेन्सरचं तत्व आगरकरांनी त्यांच्या विचारामध्ये मांडलेलं आपल्याला दिसतं. आगरकरांचे जे राज्यविषयक विचार आहेत ते राज्यविषयक विचार अतिशय महत्वाचे असे राज्यविषयक विचार आहेत. त्या विचारामध्ये 4 बाबी महत्वाच्या आहेत. पहिली बाब म्हणजे राज्य संस्था कधी निर्माण होते, कशी निर्माण होते, राज्य संस्थेच्या निर्मितीचं प्रयोजन काय असतं, राज्य संस्था कोणत्या प्रकारचं काम करते, हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की राज्य संस्थेमध्ये होणाऱ्या सुधारणांची दिशा काय असते, या सुधारणा का झाल्या पाहिजेत आणि या सुधारणांच्या पाठीमागे कुठली तत्व आहेत. तिसरा मुद्दा असा की माणसाचं स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य एकूण माणसाच्या प्रगतीसाठी कशा प्रकारे आवश्यक आहे, याची मांडणी आगरकरांनी फार चांगल्या प्रकारे जॉन स्टुअर्ट मिलच्या विचारांना धरून केलेली आहे. आणि यातला चौथा जो मुद्दा आहे तो चौथा मुद्दा म्हणजे ज्याला आपण आजच्या जमान्यामध्ये राजकीय बंधन किंवा पॉलिटिकल ऑब्लिगेशन म्हणतो, की माणसाने राज्याची बंधनं किती पाळली पाहिजे. राज्याची बंधनं पाळण्याची ही आपली जी आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य, त्या कर्तव्याची सीमा काय आणि राज्याच्या बंधनाला आपल्याला तोडणं कधी भाग पडते, याचं विवेचन आगरकरांनी केलेलं आहे. पण हे 4 मुद्दे महत्वाचे आहेत आणि 4 महत्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात मी माझी मतं काही मांडणार आहे, मी चर्चा करणार आहे. त्यातील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे राज्यशास्त्र आणि राज्य संस्थेची निर्मिती या संदर्भात आगरकरांनी मांडलेले विचार. आगरकरांचं असं म्हणणं आहे की श्रमसंयोगामधून समाजाची निर्मिती होते आणि समाजाच्या निर्मितीनंतर समाजामध्ये निर्माण होणारे जे सातत्याने संघर्ष आहे त्या संघर्षाचं नियमन करण्यासाठी राज्य संस्थेची निर्मिती होते.
समाजामध्ये वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे वर्ग, वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे वंश निर्माण होतात. याचं जीवन संघर्षाच्या प्रवाहातून समाजामध्ये श्रमसंयोग होतो. 10 माणसं एकत्र येऊन ते श्रमसंयोग करतात आणि या संयोगातून संस्थांची निर्मिती होते. ही निर्मिती झाल्यानंतर त्यांच्यामध्ये हितसंबंधांच्या संदर्भामध्ये संघर्ष निर्माण होतात आणि मग समाजामध्ये 2 प्रकारचे वर्ग निर्माण होतात. पहिला जो वर्ग असतो तो नियामक वर्ग असतो, दुसरा जो वर्ग असतो तो उत्पादक वर्ग असतो, जे समाजामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करतात. आगरकरांचं असं म्हणणं आहे की उत्पादक वर्ग आणि नियामक वर्ग यांच्यामध्ये कदाचित संघर्ष होण्याची शक्यता असते. पण नियामक वर्ग निर्माण झाल्यानंतर नियामक वर्गाचं मुख्य कर्तव्य हे असतं की समाजामध्ये जे जीवन जगण्याचं, उपजीविका मिळवण्याचं आणि एकूण समाजाचा विकास होण्याचं कार्य चालू आहे, ते कार्य जर सुरळीत चालवायचं असेल तर समाजाचं नियमन करणारी राज्य संस्था नावाची संस्था असली पाहिजे. ते राज्य संस्था लोकांच्या संमतीमधून निर्माण होते. राज्याची निर्मिती झाल्याशिवाय आपल्याला जास्त चांगल्या प्रकारचं सुरक्षित जीवन जगता येणार नाही. याची समाजाला ज्यावेळी जाणीव होते त्यावेळी तो समाज राज्य संस्थेच्या निर्मितीला मान्यता देतो. आगरकरांचं असं म्हणणं आहे की राज्य संस्था ही मानवी विकासासाठी अतिशय आवश्यक असते. जर राज्य संस्था नसेल तर समाजाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे लोकांना जर असे विचारले की जुलमी राजाच्या राजवटीखाली तुम्हाला राहायचंय की अराजकामध्ये तुम्हाला राहायचंय ज्यामध्ये तुमच्या आयुष्याला कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही, तर मनुष्य असं म्हणेल की मला जुलमी राजाच्या राजवटीखाली राहायला आवडेल, परंतु एकच मनुष्य माझ्यावर जुलूम करील, अराजकामध्ये शेकडो माणसं माझ्यावर जुलूम करतील आणि मला जगणं असह्य होऊन जाईल. त्यामुळे राज्य संस्थेची जी आवश्यकता आहे, राज्य संस्थेची जी निर्मिती आहे, त्यामध्ये राज्य संस्था ही लोकांच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे अगदी जुलमीतली जुलमी राज्य संस्था सुद्धा लोकांना मान्य असते. हुकुमशहाची राज्य संस्था त्यांना मान्य असते, कारण अराजकाची त्यांना भीती वाटत असते. एकदा ती हुकुमशाही राजवट स्थिरवल्यानंतर तिच्यामध्ये बदल कसे घडवून आणायचे तो प्रयत्न मग लोक करतात. परंतु ही गोष्ट त्यात सगळ्यात महत्वाची आहे की राज्य संस्था आपल्याला पाहिजे असते. राज्य संस्थेची कार्य काय? राज्य संस्थेचं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुख्य जे कार्य आहे ते म्हणजे लोकांचं संरक्षण करणे आणि विविध प्रकारची कामं राज्य संस्था करते. सैन्य, राज्य संस्थेजवळ स्वतःच उत्पन्नाचं साधन नसतं. जे काही साधनं राज्य संस्था गोळा करते ती लोकांच्या ह्याच्यातून गोळा केलेली करामधून गोळा केलेली असतात आणि त्याचा वापर करून सैन्य उभारणं, बाकी इतर अनेक गोष्टी राज्य संस्था करत असते. राज्य संस्थेच्या कामाबद्दल दोन महत्वाचे सिद्धांत आगरकरांनी सांगितले. त्यातील पहिला जो सिद्धांत आहे त्याच्याप्रमाणे समाजामध्ये मुख्यतः 3 कामं होतात. एक उत्पादनाचं काम असतं, दुसरं व्यवस्थापनाचं काम असतं आणि तिसरं वितरणाचं काम असतं. वेगवेगळे वर्ग हे काम करतात. शेतकरी आणि कामगार उत्पादन करतात, राज्यकर्ते व्यवस्थापन करतात आणि व्यापार उद्यम करणारे जे लोक आहेत ते ज्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत त्या वस्तू समाजाच्या वेगवेगळ्या घटकापर्यंत पोहोचवतात. हे काम व्यवस्थित चालावं याच्यासाठी राज्य संस्था आवश्यक असते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा विघ्न येऊ नये, अडथळे येऊ नये. तर 2 सिद्धांत त्यांनी मांडले. एक सिद्धांत असा होता उदारमतवादाचा, ज्या सिद्धांताप्रमाणे राज्याने लोकांचं स्वातंत्र्य लक्षात घेऊन कमीत कमी प्रमाणामध्ये राज्याने समाजाच्या आर्थिक व्यवहारामध्ये हस्तक्षेप करावा. हे क्लासिकल लिबरलिझमचं तत्व आहे, अभिजात उदारमतवाद, की द स्टेट विच इंटरफिअर्स द लिस्ट इज द बेस्ट स्टेट. कमीत कमी हस्तक्षेप करणारं राज्य हे सर्वात चांगलं राज्य आहे. म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये राज्याने हस्तक्षेप करू नये.
आर्थिक व्यवहार जे भांडवलदार व्यापारी चालवतात त्यांना त्यांच्या पद्धतीने स्वायत्त पद्धतीने चालवण्याची मुभा असावी. दुसरा जो विचार होता तो असा की राज्य संस्थेला केवळ नियामक म्हणून राहणं योग्य नाही. समाजामध्ये ज्यावेळी विषमता निर्माण होते, समाजामध्ये ज्यावेळी संघर्ष, गरीब लोकांची परिस्थिती वाईट होते, दुष्काळ पडतो, संकट निर्माण होतात, त्यावेळी राज्याला आर्थिक ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे. तर आगरकरांची स्वतःची याबाबतची भूमिका काय? आगरकरांची स्वतःची याबाबतची अशी भूमिका होती की दुसऱ्या पद्धतीचं दुसरा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत भारतासारख्या मागास देशांसाठी योग्य आहे. भारतासारख्या मागास देशामध्ये क्लासिकल लिबरलिझमचं राज्याने आर्थिक व्यवहारामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे हे तत्व मान्य होत नाही. कारण हे मागास भारतासारखे देश हे मागास देश आहेत आणि या मागास देशामध्ये आर्थिक उपक्रम सुरू करण्यासाठी, समाजामधील आर्थिक उपक्रमशीलता वाढवण्यासाठी आणि उत्पादनाच्या वितरणाच्या कामामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्यामुळे राज्याने त्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. म्हणजे राज्याच्या हस्तक्षेपाचं जे तत्व आहे, जे भारतातल्या सर्वच विचारवंतांनी अगदी रानड्यांच्या पासून फुल्यांच्या पासून इतरांनी मान्य केलेलं होतं, तेच तत्व आगरकरांनी मान्य केलेलं आहे. ते जरी क्लासिकल लिबरलिझमचे पुरस्कर्ते असले तरी त्यांच्या हे लक्षात आलं होतं की अशा प्रकारचं लिबरलिझमचं आहे, अशा प्रकारचं राज्याने हस्तक्षेप न करण्याचं तत्व भारतासारख्या मागास देशाला लागू करून उपयोगाचं नाही. की समाजामध्ये हे 3 वर्ग असतात आणि हे वर्ग जे असतात, उत्पादन करणारे, व्यवस्थापन करणारे, व्यापार करणारे, यांच्यामध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण होते. ज्यावेळी आपण पहिल्या क्लासिकल लिबरल थिअरी प्रमाणे वागायला लागतो त्यावेळी या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण होते. उत्पादन करणारे जे वर्ग आहेत ते मागे राहतात आणि समाजामध्ये विषमता निर्माण झाल्यानंतर आगरकर असं म्हणतात की राज्यक्रांती होऊ शकते. मग हे कामगार, शेतकरी वगैरे जे लोक आहेत त्यांनी काय करावं? त्यांच्या हातामध्ये कुठल्या प्रकारचं हत्यार असलं पाहिजे आहे? आगरकरांनी कामगारांच्या संदर्भात हे सांगितले की कामगारांनी आपल्या अधिकारासाठी संप केला पाहिजे. त्या काळामध्ये लोकहितवादी आगरकर यांनी वापरलेला शब्द कट आहे. कट केला पाहिजे म्हणजे संप केला पाहिजे. सर्वांनी एकत्र मिळून असं ठरवलं पाहिजे की आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम करणार नाही. म्हणून संपाच्या बाबतीमध्ये संप केला पाहिजे. सगळ्या कामगारांनी एकत्र राहायला पाहिजे. आपला लढा न्याय्य मागण्यासाठी आहे हे त्यांनी स्वतःला समजावून घेतलं पाहिजे आणि संपाच्या काळामध्ये कामगारांना योग्य प्रकारचं संरक्षण मिळावं म्हणून कामगारांनी स्वतःचा असा फंड गोळा केला पाहिजे. पुढील काळामध्ये कामगार चळवळीने ज्या प्रकारची स्ट्रॅटेजी आखलेली होती त्याच प्रकारच्या स्ट्रॅटेजीची काही तत्व आगरकरांनी इथे सांगितलेले आपल्याला दिसतात की विषमता नष्ट केली पाहिजे. विषमता नष्ट करण्यामध्ये राज्याची भूमिका महत्वाची आणि राज्याने त्या गोष्टी केल्या नाहीत तर लोकांनी रस्त्यावर उतरून या गोष्टी राज्याकडून आणि भांडवलदारांकडून मान्य करून घेतल्या पाहिजे. हा एक चांगला नवा विचार आगरकरांनी इथं मांडलेला दिसून येतो. शेतीसाठी सुधारणा झाली पाहिजे आणि सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उभारल्या पाहिजेत. शेती संबंधात त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत. काही लोकांनी असं लिहून ठेवलेलं आहे की आगरकरांनी शेतकऱ्यांच्या बद्दल काहीच लिहिलेलं नाही. तर शेतकऱ्यांच्या बद्दल आगरकरांनी पुष्कळ मोठ्या प्रमाणात लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये पत पुरवठा कशा प्रकारे झाला पाहिजे, शेतीवरचा कर कमी कसा झाला पाहिजे वगैरे बऱ्याच गोष्टींचं उहापोह त्यांनी तिथे केलेलं आहे. तर राज्याच्या हस्तक्षेपाचं तत्व आर्थिक व्यवहारामध्ये आगरकरांनी मान्य केलेलं आपल्याला दिसतं. दुसरा जो महत्वाचा विचार आगरकरांनी मांडला तो विचार होता एकूण याच्यामध्ये विचार स्वातंत्र्याचा. मानवी जीवनामध्ये विचार स्वातंत्र्य अतिशय महत्वाचं आहे.
विचार स्वातंत्र्याच्या द्वाराच खऱ्या अर्थाने माणसाची प्रगती होते. माणसासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे. स्वातंत्र्य असल्याशिवाय माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. ज्या माणसाने आतापर्यंत जी प्रगती केली, माणूस हा माणसाच्या प्रगतीची आगरकरांनी 4 महत्वाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. पहिली जी अवस्था आहे ती अन्नचयन अवस्था, फूड गॅदरिंग स्टेजची आहे. दुसरी जी अवस्था आहे ती पशुपालनाची अवस्था आहे. तिसरी जी अवस्था आहे ती शेतीची अवस्था आहे. आणि चौथी जी अवस्था आहे ती उद्योगांची अवस्था आहे. या 4ही अवस्था मधून माणसाने प्रवास केला. याचं कारण माणसाकडे विचार स्वातंत्र्य आहे. त्या परिस्थितीला शरण न जाता या परिस्थितीच्या पुढे जाऊन, पलीकडे जाऊन कशा प्रकारे प्रगती करायची हे माणसाला विचार स्वातंत्र्याच्या द्वारा प्राप्त होत. कारण वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे विचार मानतात. काही विचार आपल्याला मान्य होतात, काही विचार आपल्याला मान्य होत नाही. असं जरी असलं तरी हे जे विचार आहे ते मुक्तपणे प्रकट होऊ देणे महत्वाचे असते. कारण आपल्याला आज जे विचार चुकीचे वाटतात ते विचार नंतर खरे ठरण्याची शक्यता असते. विचार स्वातंत्र्य नसल्यामुळे सॉक्रेटिस सारखा, येशू ख्रिस्तासारख्या किंवा अनेक वैज्ञानिक मध्ययुगामध्ये जे फासावर चढवले गेले, जिवंत जाळले गेले, त्यांनी जे विचार मांडलेले होते ते विचार समाजाला त्यावेळी आवडले नाहीत. परंतु नंतरच्या काळामध्ये समाजाने त्याला मान्यता दिली आणि आजही हजारो वर्षानंतर सॉक्रेटिसचं योगदान, येशू ख्रिस्ताचं योगदान लोक मान्य करताना आपल्याला दिसतात. कारण विचार स्वातंत्र्य जर आपण दिलं नाही तर नवे जे विचार आहेत ते नवे विचार लोक घाबरून मांडत नाहीत आणि त्यामुळे समाजाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. दुसरा मुद्दा असा आहे की विचार स्वातंत्र्य जे आहे ते विचार स्वातंत्र्य 2 प्रकारचं असतं. एक स्वतःच्या संबंधीचं स्वातंत्र्य आणि दुसरं इतरांच्या संबंधीचं स्वातंत्र्य, ज्याला मिलने सेल्फ रिगार्डिंग लिबर्टी आणि अदर रिगार्डिंग लिबर्टी असं म्हटलं. की सेल्फ रिगार्डिंग लिबर्टी जी आहे, स्वसंबंधी स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी, आपण कुठल्या प्रकारची वस्त्र घालायची, आपण कुठल्या प्रकारचं पादत्राण घालायचं, या गोष्टींशी हे कुठल्या प्रकारचे विचार मांडायचे या गोष्टीशी संबंधित आहे. परंतु परसंबंधी स्वातंत्र्य जे आहे त्या परसंबंधी स्वातंत्र्यामध्ये आपलं स्वातंत्र्य आपण इतरांच्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आचरण करायचं असतं. की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळी ती गोष्ट जर इतरांच्या स्वातंत्र्याला धक्का पोचवत असेल तर त्याबाबत आपल्याला पुनर्विचार करणं भाग पडतं. आणि त्यामुळे आपलं दुसऱ्या प्रकारचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य काही बाबतीमध्ये मर्यादित असतं. त्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी असते की काही वेळा माणूस एक व्यक्ती म्हणून काही प्रयोग करत असतो. हे प्रयोग आपल्याला असं वाटतं की हे प्रयोग त्याच्या एकूण भवितव्याचे विचार करता धोकादायक आहेत. तर हे प्रयोग धोकादायक जरी असले तरी तो जर ते करू इच्छित असेल तर तशा प्रकारचे प्रयोग आपण करू दिले पाहिजे, जसं शास्त्रज्ञांना आपण करू देतो. त्या प्रयोगामुळे लोकांचं नुकसान होऊ नये एवढी मात्र आपण काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये मिलने असं म्हटलेलं आहे की घरात बसून पत्ते खेळणं क्षम्य आहे, पत्त्याचं जुगार खेळणं क्षम्य आहे, परंतु गॅम्बलिंग क्लब चालवणं, जुगाराचा अड्डा चालवणं अमान्य आहे. तर त्यामध्ये ह्या ज्या 2 मर्यादा आहेत त्या मर्यादा ज्याप्रमाणे जॉन स्टुअर्ट मिलने मांडलेल्या होत्या त्याचप्रमाणे त्या मर्यादा आगरकरांनी सुद्धा मांडलेल्या दिसून येतात. एक मुद्दा जो असतो आपण नेहमी मांडतो आणि तो आगरकरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की विचार स्वातंत्र्य हे समाजासाठी आवश्यक असतं आणि या विचार स्वातंत्र्यावर अनेक दडपण असतात. पहिलं मुख्य दडपण त्यांना म्हटले सोशल टिरॅनी. समाजाची हुकुमशाही अतिशय धोकादायक असते, कारण समाजाची हुकुमशाही सगळ्या पद्धतीने अगदी घरात सुद्धा तुमच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. आणि दुसरी जी हुकुमशाही ती बहुमताची हुकुमशाही.
ही बहुमताची हुकुमशाही सुद्धा लोकांना खरं बोलू देत नाही, आणि तुम्हाला बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला अनेक प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात, अगदी जिवंत जाळण्यापर्यंतच्या शिक्षा दिल्या जातात. पण पाखंडाविरुद्ध जगातल्या सर्वच धर्मांच्या मध्ये लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा क्षोभ आहे, आणि लोकांना त्यासाठी दंड दिला जातो. आजही पाकिस्तानमध्ये नास्तिकतेविरुद्ध मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. तर हा जो विचार स्वातंत्र्याच्या मार्गामध्ये येणाऱ्या या सर्व ज्या अडचणी आहेत त्याचा यांनी उल्लेख केलेला आहे. विचार स्वातंत्र्य माणसाच्या स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवण्यासाठी आवश्यक आहे. जो समाज पूर्णतः स्वतंत्र आहे तो समाज खऱ्या अर्थाने विचार स्वातंत्र्याचा भोक्ता आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि त्या दृष्टीने आगरकरांनी आपले मत मांडलेले. तिसरा जो मुद्दा आहे तो राज्याच्या संदर्भामध्ये, की राज्य कशा प्रकारचं असलं पाहिजे. आगरकरांचं म्हणणं असं की वरचेवर राज्यवट ही एकदा स्थिर झाल्यानंतर सौम्य होताना आपल्याला दिसते. राजवट सौम्य होणं हे त्या राजवटीच्या सुधारणेचं व्यवच्छेदक असं लक्षण आहे. आगरकरांचं असं म्हणणं आहे की समाजाची वाटचाल ही लोकसत्ताक राज्याकडे आहे. मानवी प्रगतीचं सर्वात उच्चतर असं ध्येय काय आहे. माणसाच्या प्रगतीचं राजकीय प्रगतीचं उच्चतर असं ध्येय आहे लोकशाही राजवट हे आहे. जगातल्या सर्व देशांची वाटचाल लोकशाही राजवटीकडे आहे, आणि राजवटीकडे असली पाहिजे, आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रगतीची दिशा आपल्याला माहित आहे. या प्रगतीची दिशा आपल्याला माहीत झाल्यानंतर ती दिशा त्या दिशेने जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हे आपली जबाबदारी आहे. ती प्रगतीची दिशा ठरलेली आहे, ते दिशेने प्रगती होत राहील, आपल्याला काय करायचंय अशी भूमिका धरणं चुकीचं आहे, कारण त्या प्रगतीच्या प्रवाहामध्ये आपण एक घटक आहोत. त्यामुळे लोकशाही राजवट, सौम्य अशी लोकशाही राजवट ज्यामध्ये लोकांना सर्व प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं, स्थापन करणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या लोकशाही राजवटी युरोपमध्ये स्थापन झालेल्या आहेत, आणि अशा प्रकारच्या लोकशाही राजवटी कालांतराने आशिया खंडामध्ये सुद्धा स्थापन होणार आहेत. त्यामुळे मानवी प्रगतीचा अटळ असा जो प्रवास आहे तो प्रवास लोकशाही राज्य स्थापन करण्यामध्ये आहे, आणि लोकशाही राज्य स्थापन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि आपल्या सर्वांचं उद्दिष्ट आहे. आगरकरांनी लोकशाहीचा अशा प्रकारे पुरस्कार केलेला आहे. त्यानंतरचा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो मुद्दा आहे तो राजकीय बंधनाच्या संदर्भामध्ये. डोंगरीच्या तुरुंगामधील आमचे 101 दिवस हे जे आगरकरांचं छोटस पुस्तक आहे, की 3.5 महिने त्यांना कोल्हापूर प्रकरणामध्ये त्यांना आणि टिळकांना डोंगरीच्या मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगामध्ये 101 दिवस कारावासाची शिक्षा झालेली होती. त्या कारावासाच्या जीवनावर त्यांनी एक छोटीशी पुस्तिका लिहिलेली आहे, आणि त्या पुस्तिकेमध्ये हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. त्या पुस्तकात त्यांनी इतरत्रही राजकीय बंधनाच्या संदर्भात त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत, ते महत्वाचे आहेत. पहिल्यांदा आपण असं म्हणतो की सत्याचा नेहमी विजय होत असतो. आगरकरांचं म्हणणं असं की ही गोष्ट काही खरी नाही. सत्याच्या अंगामध्ये असं काही विशिष्ट असं सामर्थ्य नाही की त्या सामर्थ्याच्या जोरावर सत्य विजय होतो. सत्याचा विजय होतो याचा अर्थ असा की ज्या लोकांनी सत्य मानलेलं आहे त्याचे जे सत्याबाबतचे विचार आहेत त्या काळामध्ये ते समाजाला मान्य होत नाही, परंतु कालांतराने समाजामध्ये बहुसंख्य लोकांना हे मत पटायला लागतात, आणि बहुसंख्य लोकांना हे मत पटायला लागल्यानंतर मग सत्याची त्यांना जाणीव होते, मग त्या अर्थाने आपण सत्याचा विजय होतो असं म्हणतो. त्यामुळे सत्याच्या अंगामध्ये अंगभूत असं कुठलंही सामर्थ्य नाही की ज्याच्या सहाय्याने सत्य विजयी होऊ शकेल. एकूण एक रिअलिस्टिक भूमिका, वास्तववादी भूमिका इथं आगरकरांनी मांडलेली आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय सत्तांतर.
राजकीय विरोध कशा प्रकारे होतो. आगरकरांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष मासतो आणि समाजामध्ये विषमता निर्माण होते, गरीब आणि श्रीमंत यांची विषमता वाढते आणि गरिबांना जीवन जगणं अशक्य होतं, त्यावेळी क्रांतीची शक्यता असते. परंतु क्रांतीची शक्यता गरीब वर्ग हातात शस्त्र घेऊन उभा राहिल्यामुळे क्रांती होते असं म्हणता येत नाही. कारण तसे उठाव दडपून टाकण्याची ताकद सत्ताधारी वर्गामध्ये असते. क्रांती यशस्वी कधी होते, क्रांती प्रभावी कधी ठरते आणि सत्तांतर सत्तापालट कधी घडून येतो, त्या बाबतीत आगरकरांचं असं म्हणणं होतं की हा जो सत्तापालट आहे, ही जी क्रांती आहे, ती क्रांती त्यावेळी यशस्वी होते ज्यावेळी सत्ताधारी गटातील एक गट सत्ताधारी गटापासून फुटतो. त्याला सत्ताधारी गटाची जी धोरणं आहेत ती मान्य होत नाहीत आणि ही धोरणं मान्य न झाल्यामुळे तो मग मोठ्या प्रमाणामध्ये या कामगारांच्या किंवा इतर जे गरीब लोक आहेत त्यांच्यामध्ये सामील होतो आणि त्यांचं नेतृत्व करतो आणि सत्ता बदल घडवून आणतो. त्यामुळे सत्ता बदलाची प्रक्रिया ही संमिश्र आणि व्यापक अशी प्रक्रिया आहे आणि तिचं सरळसोट गरीब लोकांनी उठाव केला आणि सत्ता बदल झाला अशा प्रकारचं विश्लेषण करता येत नाही. तर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस यामध्ये त्यांनी काही विचार राजकीय बंधनाच्या बाबतीत मांडलेले आहेत. त्यांचं असं मत आहे की एकूण सरकारची जी बंधनं असतात, राज्याचे नियम असतात, ते नियम आपल्याला पाळावे लागतात, आपण ते पाळले पाहिजे. याचं महत्वाचं कारण असं की हे नियम पाळू असं आपण ठरवलेलं असतं, म्हणून आपला समाज बनलेला असतो, आपली राज्यसंस्था बनलेली असते. एखादा नियम आपल्या मताच्या विरुद्ध आहे, आपल्या हितसंबंधांच्या विरुद्ध आहे, म्हणून आपण तो पाळणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. एखादा नियम जर आपल्या हितसंबंधांच्या विरुद्ध नसला आणि इतरांच्या विरुद्ध असला आणि आपण जर सांगायला आलो की तो पाळला पाहिजे, आपलं कर्तव्य आहे, तर त्याचप्रमाणे जर आपले हितसंबंध ते नियम मोडण्यात असले तरी आपण तशा प्रकारे वागणं बरोबर नाही. सॉक्रेटिस ने हेच तत्व सांगितलं. सॉक्रेटिसला माहित होतं की अथेन्सच्या 500 पेक्षा जास्त लोकांनी सॉक्रेटिसला चुकीच्या कारणामुळे शिक्षा दिलेली आहे. परंतु सॉक्रेटिसचं असं म्हणणं होतं की ही शिक्षा जरी चुकीची दिलेली असली तरी जी शिक्षा दिलेली आहे ती प्रस्थापित अशा न्याय संस्थेने दिलेली शिक्षा आहे, जी न्याय संस्था राज्य संस्थेने निर्माण केलेली आहे. त्यामुळे ती जी शिक्षा आहे ती शिक्षा मी पाळली पाहिजे. त्यांनी मला जे हेमलॉक नावाचं विष पिण्याचं प्राशन करण्याबद्दल सांगितलेलं आहे, ते विष मी प्राशन केलं पाहिजे, कारण ते माझं कर्तव्य आहे. सॉक्रेटिसला प्लेटो सारखे त्याचे जे श्रीमंत घराण्यातले शिष्य होते त्यांनी अशी विनंती केली होती, तू फक्त हो म्हण, आम्ही या कैदेतून तुझी सुटका करतो. हे अन्याय्य कायदा आहे, तो अन्याय नियम आहे, अन्याय्य शिक्षा आहे, ती अन्याय्य शिक्षा तू सहन करू नये. तर सॉक्रेटिसने इथं स्पष्टपणे सांगितलं की हे मी मान्य करणार नाही. सगळ्या जगाला शहाणपण सांगणारा सॉक्रेटिस ज्यावेळी त्याच्या जीवावर बेतलं त्यावेळी कायदा मोडून एखाद्या साध्या चोरासारखा पळून गेला. अशा प्रकारचा निंदास्पद प्रवाद माझ्याबद्दल समाजामध्ये हे होणं मला मान्य नाही. त्यामुळे ही जी एस्टॅब्लिश्ड ऑर्डर आहे, प्रस्थापित व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेने दिलेली शिक्षा आहे ती मान्य करायला मी तयार आहे. आगरकरांचं म्हणणं असं होतं की सॉक्रेटिसनं हे मत मानलं आणि त्यावेळी अथेन्स मधलं बहुमत सॉक्रेटिसच्या विरुद्ध होतं. परंतु कालांतराने सगळा समाज असंच म्हणायला लागला की 850 लोकांनी सॉक्रेटिसला जी शिक्षा दिलेली होती ती चुकीची होती आणि सॉक्रेटिसला जे बलिदान करावं लागलं ते बलिदान तिथल्या हुकुमशाही वृत्तीच्या लोकांच्यामुळे करावं लागलं. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सुद्धा ते खरं आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि त्यामुळे सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून हे केला पाहिजे. इतरत्र
आगरकरांनी असंच म्हटलेलं आहे की तुम्ही कायदे पाळले पाहिजे. सरकारने निर्माण केलेले जे कायदे ते कायदे पाळून त्याचं हे करणं आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण कायदे हे प्रतिनिधी सभेने आणि राज्यकर्त्यांनी विचार करून तयार केलेले असतात. पण मुख्य प्रश्न असा निर्माण होता की ज्यावेळी कायदे जुलमी आहेत, ज्यावेळी कायदे चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत आणि सरकार चुकीच्या पद्धतीने लोकांच्यावर कायदे लादत आहे, त्यावेळी लोकांनी काय केलं पाहिजे. तिचे आगरकर स्पष्ट म्हणतात की जर अशा प्रकारे कायदे जुलमी कायदे असतील, बळजबरीने ते लोकांच्यावर लादलेले असतील, तर लोकांनी त्या कायद्यांचा भंग केला पाहिजे आणि सनदशीर मार्गाने रस्त्यावर येऊन त्याबद्दल संघर्ष केला पाहिजे. तर हे जे संघर्ष करणं सुद्धा आवश्यक आहे. आपल्या लोकशाही अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी, आपल्या सामूहिक हितसंबंधांचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारचं कायद्याचं बंधन, अशा प्रकारे कायद्याचं बंधन न पाळता कायदा भंग करणं सुद्धा योग्य प्रकारचं आहे, अशा प्रकारची मांडणी आगरकरांनी केलेली आहे. इथे थोडक्यात आपण आगरकरांचे जे विचार होते, राज्याचं स्वरूप, राज्याची कर्तव्य, व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व आणि राजकीय बंधन या संबंधी त्यांचे जे विचार होते ते विचार मी थोडक्यात आपल्यासमोर मांडले. आता तिसरा जो भाग आहे तो सुद्धा महत्वाचा आहे, ज्याच्याबद्दल पुन्हा फारसं काही लिहिलं गेलेलं नाही. तो भाग म्हणजे आगरकर आणि भारतीय राजकारण. आगरकरांचे भारतीय राजकारणाबद्दल काय विचार होते. आगरकरांचे भारतीय राजकारणाबद्दलचे जे विचार होते ते चिपळूणकर आणि टिळक यांच्या विचारांना सुसंगत असे होते. किंबहुना असं म्हणता येईल की सुरुवातीची 7 वर्ष आगरकर हे केसरीचे संपादक होते आणि त्या काळामध्ये त्यांनी जे लिखाण केलेले त्या लिखाणामध्ये चिपळूणकरांचा आमच्या देशाची स्थिती नावाचा जो निबंध होता, त्या निबंधाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आगरकरांच्या मतावर पडलेला होता. तर पहिला जो मुद्दा आगरकरांनी मांडला तो पहिला मुद्दा होता तो भारतावर जे इंग्रजांचं राज्य स्थापन झालेलं आहे, ते इंग्रजांचं राज्य हे भारतावर कुठल्या प्रकारची दैवी देणगी नसून तो भारताला मिळालेला शाप आहे. भारताचं स्वातंत्र्य इंग्रजांनी हिरावून घेतलं, भारताला गुलामगिरीमध्ये लादलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतावर त्यांनी भारताचं आर्थिक शोषण केलं. दादाभाई नौरोजी यांचा जो सिद्धांत अर्थ शोषणाचा किंवा ड्रेन थेअरीचा सिद्धांत, तो सिद्धांत आगरकरांनी पुन्हा एकदा मांडलेला आहे आणि त्यांनी असं म्हटले की भारताची संपत्ती दरवर्षी जवळजवळ 40 कोटी रुपये किंवा 3 कोटी पाऊंड भारतामधून इंग्रज लुटून नेतात. ही जी लूट आहे ती सोमनाथ मध्ये केलेल्या मोहम्मद गझनीच्या लुटीपेक्षा किंवा नादिर शहानं दिल्लीहून नेलेल्या खजिन्यापेक्षाही जास्त आहे, कारण हा एक ट्रक आहे तो दरवर्षी $3 कोटी आपल्या देशामधून इंग्लंडमध्ये नेतो आणि जे होम चार्जेस आहेत, वेगवेगळे मार्ग जे आहेत त्या मार्गाच्या सहाय्याने भारताचं अर्थशोषण होतं. भारताचं अर्थशोषण जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भारताची प्रगती होणार नाही आणि भारताचं अर्थशोषण त्याच वेळी नष्ट होईल ज्यावेळी ही गुलाम करणारी राजवट, गुलामगिरी लादणारी राजवट नष्ट होणार नाही. दुसरं म्हणजे इंग्रजांची जे राज्य आहे, इंग्रजांच्या राज्याने भारतावर अतिशय जुलमी अशी राजवट स्थापन केलेली आहे. इसवी सन 1793च्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या रिपोर्टचा त्याने हवाला दिलेला आहे की 1793 साली ज्यावेळी भारतावर इंग्रजाचं राज्य नव्हतं त्यावेळी त्या इंग्रज अधिकाऱ्याने म्हटले की लोक आणि शेतकरी आनंदात आहेत, खुशाल आहेत, त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष नाही आणि शेतीचं उत्पादन चांगल्या प्रकारे होते. अशा प्रकारचा एक सकारात्मक रिपोर्ट 1793 मध्ये त्या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेला आहे. त्या रिपोर्टचा उल्लेख करून आगरकर म्हणतात की आज काय परिस्थिती, भारताची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. भारतामध्ये दुष्काळ पडतो, अन्न करून उपासमारीने लक्षावधी लोक मरतात. 1877, 78, 79 साली जे दुष्काळ पडले त्या दुष्काळामध्ये 1.5 कोटी भारतीय लोक मेले. एकूण 25 कोटी लोकसंख्येपैकी 1.5 कोटी लोक 3 वर्षामध्ये दुष्काळानं वारले.
आणि त्याचप्रमाणे नंतरच्या काळामध्ये अन्न नाही मिळाल्यामुळे अन्न दशेनं तितकेच लोक मरण पावले. की अल्पावधीमध्ये ज्या देशामधले 2.5 ते 3 कोटी लोक भोगबळी होतात, याचं महत्वाचं कारण म्हणजे भारतातील शेती पूर्णतः अतिशय वाईट अवस्थेमध्ये नाही, वाईट अवस्थेमध्ये आहे. आणि शेतकरी कुठल्याही प्रकारे उपजीविका शेतीच्या आधारावर करू शकत नाही. सर्व उद्योगधंदे, हँडीक्राफ्ट्स आणि एकूण लष्करातली कामं बंद झाल्यामुळे, नोकऱ्या बंद झाल्यामुळे 80-85% लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होत नाही. आणि 30 वर्षांनी सरकार शेतसारा वाढवतं आणि हा शेतसारा नगदी स्वरूपामध्ये सरकार लोकांच्याकडून वसूल करतं. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. आगरकरांनी टिळकांच्यावर जो मृत्यू लेखलेला, टिळकांनी जो आगरकरांच्यावर मृत्यू लेखलेला, त्या मृत्यूलेखामध्ये टिळक असं लिहितात की भारतीय लोकांची ही जी दैन्यावस्था आहे, करोडो लोक अन्नान्न दशा होऊन मरत आहेत, त्याच्याबद्दल आगरकरांना अतिशय दुःख होत असे. रात्र ते तसेच दुःखाने बसून राहत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडत असत की काय आपल्या देशाची परिस्थिती आहे. आगरकरांनी म्हटले त्यावेळी की इंग्लंडमध्ये ज्यावेळी दरडोई उत्पन्न 220 रुपये आहे, त्यावेळी भारतीय लोकांचे दरडोई उत्पन्न, वार्षिक उत्पन्न फक्त 20 रुपये आहे. इंग्लंडमध्ये माणसाचं राहणीमान, माणसाचं वयोमान 45 वर्ष आहे. त्या काळामध्ये भारतीय लोकांचं त्या काळामधील वयोमान होतं 25 वर्ष. ही जी दयनीय स्थिती भारतीय लोकांची आहे, ती दयनीय स्थिती इंग्रज सरकारने आपल्या देशावर लादलेली आहे आणि त्यामुळे या सरकारविरुद्ध संघर्ष करणं हे आपलं कर्तव्य आहे. इतकी प्रखर अशी मांडणी आगरकरांनी त्यांच्या केसरीमधील अग्रलेखामधून आणि नंतरच्या काळामध्ये सुधारकमधील अग्रलेखामधून केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचं जे राजकारण आहे ते काँग्रेसचं राजकारण आगरकरांना मान्य. काँग्रेसचं राजकारण पुढे नेलं पाहिजे, आपण काँग्रेसचा पुरस्कार केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाला एक डेलिगेट म्हणून, प्रतिनिधी म्हणून आगरकर हजर होते. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून अलेक ऑक्टेवियन ह्यूम हे काम पाहत होते. ते 7 वर्षानंतर निरोप घेताना ते असं म्हणाले की आता काँग्रेसचं काम संपलेलं आहे, 7 वर्षामध्ये आपण लोकांना जागृत केला, तर काँग्रेस पक्ष आपण हे करावं, बंद करावं, बरखास्त करावा, आता त्याची काही फारशी गरज नाही. त्यावर अग्रलेख लिहिताना आगरकरांनी लिहिलं की आता तर काँग्रेस कामाला सुरुवात झालेली आहे, अजूनही काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, अजूनही काँग्रेस कार शेतकरी आणि मध्यम वर्गापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे काँग्रेसचं काम संपलेलं नाही, काँग्रेसचं काम आता सुरू झालेलं आहे आणि हे काँग्रेसचं काम जे आहे ते आपण पुढे नेलं पाहिजे. काँग्रेसचं काम कधी संपेल? आगरकरांनी म्हटले की ज्यावेळी भारतामध्ये इंग्लंड सारखं हाऊस ऑफ कॉमन्स, इंग्लंड सारखी लोकसभा, पूर्ण सार्वभौम लोकसभा स्थापन होत नाही, म्हणजे भारतामध्ये संसदीय लोकशाही स्थापन होत नाही, सार्वभौम अशी संसदीय लोकशाही स्थापन होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचं काम संपलेलं नाही. त्यांना असं म्हणायचं की भारतामध्ये संसदीय व्यवस्था, लोकशाही व्यवस्था स्थापन करणं हे काँग्रेसचं ध्येय आहे आणि त्या दिशेने सातत्याने काँग्रेसने प्रयत्न केला पाहिजे. आता हे 1893-94 साली मांडलेले विचार आहेत. त्या काळामध्ये अजूनही काँग्रेसवर मवाळांचा पगडा होता आणि पुढचं जे राजकारण होतं त्या राजकारण अजून प्रत्यक्षामध्ये यायचं होतं, परंतु त्या राजकारणाची पुढची सूत्र काय असावीत ही आगरकरांनी थोडक्यात इथे मांडलेले आपल्याला दिसून येतं. भारतीय राजकारणामधला एक महत्वाचा जो यक्ष प्रश्न आहे, तो यक्ष प्रश्न राहिला नंतरच्या काळामध्ये सुद्धा, तो म्हणजे हिंदू मुसलमानांचे संबंध. 1893 साली लंडन टाइम्स मध्ये युसुफ इस्माईल नावाच्या एका ग्रस्थाने एक लेख लिहिला होता
आणि या लेखामध्ये इस्माईल यांनी असं मत व्यक्त केलेलं होतं की भारतामध्ये मुसलमान आणि हिंदू हे दोन वेगळे घटक, समाज घटक आहेत आणि यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऐक्य राष्ट्र या रूपाने निर्माण होणार नाही. याचं कारण असं की त्यांचा इतिहास जो आहे तो इतिहास संघर्षाचा आणि लढायांचा इतिहास आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये सध्या म्हणजे त्यावेळी हिंदूंची संख्या 80% आहे, मुसलमानांची संख्या 20% आहे. आणि जर काँग्रेसचं जे लोकशाहीचं तत्वज्ञान आपण मान्य केलं तर 80% लोकांची गुलामगिरी सातत्यानं 20% मुसलमानांना मान्य करावं लागेल, कारण लोकशाहीमध्ये बहुसंख्याकांचं राज्य येतं ते आम्हाला मान्य नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मुसलमानांची संख्या जरी कमी असली तरी मुसलमानांचा इतिहास, त्यांचं इतिहासामधलं महत्व, त्यांनी हे जे राज्य आहे ते इंग्रजांनी आमचं राज्य मुसलमानांकडून ताब्यात घेतलेलं आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता 50% जागा नोकऱ्यामध्ये, प्रतिनिधी सभामध्ये सगळीकडे मुसलमानांना दिल्या पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने मुसलमानावर जो अन्याय होतो तो अन्याय होणार नाही. इस्माईल यांचा हा जो लेख होता त्या लेखाच्या संदर्भामध्ये मग आगरकरांनी एक लेख लिहिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदू आणि मुसलमान हे परस्परांच्या विरुद्ध संघर्षरत असे समाज घटक आहेत, असं जे इस्माईल यांचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे. गेल्या 1000 वर्षापासून हिंदू आणि मुसलमान एकत्र राहत आहेत. संघर्ष झाले असतील, परंतु एकूण जो इतिहास आहे तो इतिहास संघर्षाचा नाही तर सौहार्दाचा, सामंजस्याचा इतिहास आहे. जनतेच्या पातळीवर असे संघर्ष नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचा विग्रह करणारं मत इस्माईल यांनी मांडू नये. अशा प्रकारचे मूलभूत हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये काही हितसंबंधांचे संघर्ष नाहीत. दुसरा मुद्दा असा की हिंदू आणि मुसलमान हे दोन घटक आहेत आणि आगरकरांचं स्पष्ट मत होतं की हिंदू आणि मुसलमान हे दोन महत्वाचे असे घटक आहेत, त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. हिंदू आणि मुसलमान यांना समान अधिकार मिळाले पाहिजे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसणे, दोघांना पूर्ण असे धार्मिक अधिकार, धर्म पाळण्याचे, धर्माचरण करण्याचे अधिकार दिले पाहिजे. तिसरा मुद्दा त्यांनी जो असा मांडला की इंग्रजांनी मुसलमानांच्याकडून आमचं राज्य घेतलं असं जे इस्माईल म्हणतात ते बरोबर नाही. इंग्रजांनी मुसलमानांच्याकडून नाही तर मुख्यतः मराठ्यांच्याकडून राज्य घेतलं, कारण 2/3 भारत हा त्या काळामध्ये मराठ्यांच्या ताब्यात होता. तर मराठी, शीख आणि वेगवेगळ्या प्रकारचे राज्यकर्ते यांच्याकडून हे घेतलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे जुन्या इतिहासाचे दाखले काढायचं काही आता कारण आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मुसलमानांचं संरक्षण, त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी मुसलमानांना जर वाटत असेल की त्यांना राखीव जागा असल्या पाहिजे तर ह्या राखीव जागा आपण दिल्या पाहिजेत. राखीव जागांचं तत्व आपण मान्य केलं पाहिजे. परंतु 50% तत्व, 50% मागणी मान्य करता येत नाही. याचं महत्वाचं कारण असं की त्यामुळे मग 80% लोकांवर अन्याय होईल. त्यांच्या लोकसंख्येमध्ये त्यांचं जे प्रमाण आहे 20% जे मुसलमानांचं प्रमाण आहे, त्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्यांना राखीव जागा त्यांची जर इच्छा असेल तर आपण द्यायला हरकत नाही. इथं आगरकरांची भूमिका ही अत्यंत सामंजस्यपूर्ण अशी भूमिका आहे आणि त्यांनीही इस्माईल युसुफ यांच्या लेखाच्या संदर्भात मांडलेली आपल्याला दिसून येते. तर भारताचं जे राजकारण आहे त्या राजकारणाच्या संदर्भामध्ये आगरकरांनी हे काही विचार मांडलेले आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे अजून भारताचं राजकारण खऱ्या अर्थाने विकसित व्हायचं होतं. 1895 म्हणजे अगदी सुरुवात होती. नंतरच्या काळामध्ये त्यांचे मित्र आणि सहकारी लोकमान्य टिळक यांनी स्वराज्यासाठी जो रोमहर्षक असा संघर्ष केला, त्या संघर्ष पाहिला आगरकर हजर नव्हते. तर त्यांनी त्या संघर्षाप्रती कशा प्रकारची भूमिका घेतली असती याबद्दल मतभेद असले तरी एकूण त्यांचे हे राजकीय विचार पाहता आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की आगरकरांनी
टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीला पाठिंबा दिला असता. आता शेवटचा जो विचार आहे, तो शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे टीकात्मक परीक्षण. पहिला मुद्दा जो आहे ते टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये काय मतभेद होते. सुरुवातीला आगरकर असं म्हणले की आमच्यामध्ये काही मतभेद नाहीत, मूलभूत विचारावर फारसे मतभेद नाहीत, मतभेद आहेत ते कोणती साधनं वापरायची आणि कधी सुधारणा घडवून आणायच्या याच्या संदर्भात आहेत. इथं मुख्य प्रश्न आहे तो असा की तुम्ही सत्याला मानून लोकांचा विचार कसाही असला तरी आपले जे विचार लोकांच्या पुढे मांडले पाहिजे, की लोकानुरंजनासाठी आपले जे विचार आहेत ते बाजूला ठेवून लोकांना जे आवडणारे विचार आहेत ते तुम्ही मांडणार आहात. लोकानुरंजनवादी विचार मांडल्यामुळे लोकांच्या मध्ये तुम्ही लोकप्रिय व्हाल, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, परंतु त्यामुळे समाजाची प्रगती होणार नाही, अशी टीका आगरकरांनी टिळकावर केलेली होती. आता हे जे मूलभूत प्रगतीचे मुद्दे आहेत आणि एकूण समाजामधील जे बदल आहेत, सुधारणा आहेत, त्याबद्दल आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे टिळकांची भूमिका ही शेवटी त्यांच्यावर सुद्धा स्पेन्सर आणि कॉम्प्ट यांचा प्रभाव पडलेला होता आणि तो प्रभाव शेवटपर्यंत कायम राहिलेला दिसतो. टिळकांच्या विचारामध्ये हे दोन स्ट्रेन्स, दोन प्रवाह सातत्याने राहिले. एक प्रगतीचा पुरस्कार करणारा, लोकशाहीचा पुरस्कार करणारा डॉमिनंट प्रभाव हा होता असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरा जो प्रभाव होता तो प्रभाव धर्म, परंपरा, संस्कृती याच्या संदर्भात असणारा आदरभाव. गीता रहस्याचं एक उद्दिष्ट असं होतं की पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा आमचं गीतेमधलं जे अध्यात्मशास्त्र आहे ते जास्त श्रेष्ठ दर्जाचं आहे. तर अशा प्रकारच्या विचारांना आगरकरांनी पाठिंबा दिला नसता. आगरकरांनी असं म्हटलं होतं की मी प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा खोल असा अभ्यास केलेला नाही, परंतु माझ्या दृष्टिकोनातून प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करून एक तुलनात्मक ग्रंथ लिहिला पाहिजे. तसा तुलनात्मक ग्रंथ अध्यात्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून गीता रहस्य हा अद्वितीय ग्रंथ टिळकांनी लिहिला. परंतु दुर्दैवाने त्यांच्या तब्येतीमुळे, त्यांच्या कामाच्या व्यापामुळे आणि मुख्यतः त्यांचं निधन लवकर झाल्यामुळे तशा प्रकारचा ग्रंथ ते लिहू शकले नाहीत. तर गीता रहस्याला पर्यायी असा जर ग्रंथ आगरकरांनी लिहिला असता तर एक मराठी आणि भारतीय राजकीय विचारासाठी तो एक अद्वितीय असा ग्रंथ ठरला असता, पण दुर्दैवाने ते झालं नाही. त्यामुळे टिळक आणि आगरकरांच्या मध्ये ही जरी विशेषतः वैयक्तिकच्यामुळे संघर्ष जास्त जरी वाढलेला असला तरी अनेक गोष्टी समान पातळीवरच्या होत्या आणि त्या त्यांनी जर पुढे नेल्या असत्या तर गोष्ट चांगली झाली असती. परंतु मुख्य जो मुद्दा होता तो मुद्दा असा होता की आपल्याला जी गोष्ट मान्य झालेली आहे ती गोष्ट लोकांना आवडून आपण लोकांना सांगितली पाहिजे आणि लोकांच्या पाठीमागे जाण्याऐवजी आपण लोकांच्या पुढे गेलं पाहिजे. तर त्यामधली जी गुंतागुंत होती ती टिळकांच्या एकूण संपूर्ण राजकीय जीवनामध्ये दिसून येते. परंतु एक दोन स्ट्रेन्स ज्याला म्हणता येईल, दोन प्रवाह टिळकांच्या राजकारणामध्ये शेवटपर्यंत राहिले आणि शेवटच्या काळामध्ये हा जो लोकशाहीचा प्रवाह आहे तो बळकट ठरलेला दिसतो. परंतु हा काही फार खोलवर जाऊन विचार करण्याचा मुद्दा नाही. तर आगरकरांचे हे जे राजकीय विचार होते ते जहाल अशा उदारमतवादी विचारांचे प्रतिनिधी होते. त्याच्यावर मेल स्पेन्सर आणि ऑगस्ट कॉम्टे यांचा प्रभाव होता, परंतु ते पूर्णतः स्पेन्सर, मेल आणि कॉम्टे यांचा विचार मानत नव्हते. भारताच्या संदर्भात, स्वतःच्या विचारांच्या संदर्भात त्यामध्ये ते बदल घडवून आणत होते, सुधारणा घडवून आणत होते. स्पेन्सरचा जीवन कलहवाद त्यांना मान्य होता आणि त्या संदर्भात त्यांनी मांडणी केली, पण ही मांडणी करत असतानाच त्या जीवन कलहवादाच्या ज्या मर्यादा आहेत त्याही त्यांनी मांडल्या. केवळ संघर्ष हाच जीवसृष्टीचा आणि मानव जातीचा एकूण हे नाही, तर संघर्षाबरोबर सहयोगही काही प्रमाणामध्ये असतो आणि त्यातूनच श्रमसंयोग होतो आणि एकूण समाजाची मांडणी होते. त्यामुळे प्रगतीची दिशा त्यांना मान्य होती, पण या प्रगतीच्या दिशेच्या संदर्भात जीवन कलहवाद जो आहे आणि ज्याला सोशल डार्विनिझम म्हणतात, सामाजिक डार्विनवाद
जो आहे तो सामाजिक डार्विनवाद, याच्या आधारावर नंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील काही मांडणी झाली, त्याला आगरकरांचा विरोध होता आणि त्यांनी म्हणूनच राज्याच्या हस्तक्षेपाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडले. जॉन स्टुअर्ट मिलच्या विचारांचा त्यांनी मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला, परंतु जॉन स्टुअर्ट मिलच्या उपयोगितावादामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न त्यांच्या लक्षात आलेले होते की सुख जे आहे ते ऐहिक सुख, इंद्रियजन्य सुख, सुखाची व्याख्या काय, सुख कोणत्या प्रकारचं सुख महत्वाचं आहे. बेंथॅमची सुरुवातीची मांडणी जी होती ती मांडणी माणसाचे इंद्रियजन्य सुख आहे ते माणसाच्या वासनापूर्ती करणं हे माणसाच्या ह्याचं मुख्य लक्षण आहे. आणि आपल्या ज्या आपलं जे हित आहे ते हितांचं जास्तीत जास्त संवर्धन करणं हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारची भूमिका बेंथॅमने मांडलेली होती. ही जी भूमिका होती ती भूमिका आगरकरांना मान्य नव्हती. ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर ही जी भूमिका आहे, जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख, ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. सुख हे जे आहे ते इंद्रिय सुखापेक्षा, शारीरिक सुखापेक्षा जे वैचारिक आनंदातून, विद्येच्या अभ्यासातून, कलेच्या आस्वादातून, सौंदर्याच्या आस्वादातून जे सुख मिळतं ते सुख जास्त महत्वाचं आहे. आणि त्या सुखाची यत्ता ही इंद्रियजन्य सुखापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, अशी मांडणी त्यांनी केली. आणि जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त सुख हा जो विचार आहे त्याच विचारांच्या मर्यादा त्यांनी हे केलं की हितसंवर्धन म्हणजे काय, व्यक्तीचं हित हेच अंतिमतः सर्व गोष्टींचं निदान ठरतं का. आगरकरांचं म्हणणं असं नाही की व्यक्ती आपल्या हिताचा विचार करते, परंतु ते करत असताना ज्यावेळी ती समाजाचा भाग असते त्यावेळी ती समाजाच्या हिताचाही विचार करत असते. माणसाने फक्त व्यक्तीच्या हिताचाच विचार केला असता तर समाजामध्ये जी मोठमोठी कामं उभा राहिली, मनुष्य संस्कृतीचा जो विकास झाला तो विकास झाला नसता. त्यामुळे त्या विचारांच्या मर्यादा आगरकरांना मान्य होत्या. ऑगस्ट कॉम्टेने विज्ञानावर आधारलेल्या नव्या समाज रचनेची मांडणी केली आणि त्यामध्ये 3 प्रकारचे वर्ग समाजामध्ये निर्माण होतील अशा प्रकारची त्याची मांडणी. आगरकरांचं म्हणणं असं होतं की विज्ञान आणि यहवाद या गोष्टी त्यांच्या महत्वाच्या आहेत, हे अनुभवनिष्ठ असं विचार. परंतु त्यांनी जी राजकीय सामाजिक रचना निर्माण केलेली ती सामाजिक रचना माणसाला स्वातंत्र्य द्यायचं असं जे उद्दिष्ट त्यांनी मांडलेलं आहे त्या उद्दिष्टांच्या विरुद्ध आहे. कारण ही सामाजिक रचना जास्त ऑप्रेसिव्ह आहे, जास्त दमनकारी आहे. अशा प्रकारची रचना करून माणसाला स्वातंत्र्य मिळणार नाही आणि आपल्याला इप्सित असणारं जे मानवी स्वातंत्र्याचं स्वप्न आहे ते मानवी स्वातंत्र्याचं स्वप्न आपल्याला साध्य करता येणार नाही. आगरकरांचे राजकीय विचार हे अशा प्रकारे नव्या विचारांचा, नव्या समाजाचा जाहीरनामा आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच 19व्या शतकामध्ये इतक्या स्पष्टपणे, इतकी खोलवर या विचारांची आगरकरांनी मांडणी केली आणि समाजाच्या पुढच्या वाटचालीचं दिशादर्शन केलं. हे अतिशय महत्वाचं आहे. आज प्राध्यापक बुवा आणि त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यामुळे हा विचार आपल्या समोर मांडण्याची मला संधी मिळाली. याबद्दल प्राध्यापक बुवा आणि त्यांचे सहकारी आणि प्राचार्य यांचा मी आभारी आहे. आपणही माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल आपलाही मी आभारी आहे. माझा चांगल्या प्रकारे परिचय करून दिल्याबद्दल आमचे मित्र डॉक्टर ऋतुराज बुवा यांचाही मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी 19व्या शतकातल्या भारतातल्या 3 विचार प्रवाहांपासून आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली होती. पहिला होता तो न्यायमूर्ती रानडे भांडारकर यांचा प्रार्थना समाजाचा विचार. डिव्हाइन प्रॉव्हिडन्स म्हणजे ईश्वरी योजनेचा भाग, इंग्रजांचं इथलं राज्य म्हणजे ईश्वरी योजनेचा भाग आहे
आणि त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं पाहिजे असा मांडणारा तो विचार होता. दुसरा विचार होता तो महात्मा फुल्यांचा, इथली जाती व्यवस्था त्याचं उच्चाटन झालं पाहिजे, त्याशिवाय इथल्या समाजाची प्रगती होणार नाही. आणि तिसरा विचार चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांचा, चिपळूणकर आणि टिळकांचा जहाल विचार, या सगळ्यांवरती हर्बर्ट स्पेन्सर, जे.एस. मिल, ऑगस्ट कॉम्ट यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला होता. बुद्धिप्रामाण्यवादाला त्यांनी महत्व दिलेलं होतं आगरकरांनी विशेषतः. आणि निर्णय हा ग्रंथप्रामाण्य किंवा विभूती प्रामाण्य याच्यापेक्षा विवेकाच्या साह्याने किंवा बुद्धिप्रामाण्याच्या साह्याने निर्णय घेतला पाहिजे. राज्यसंस्था मानवी प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि राज्यसंस्थेनी ऍक्टिव्हली समाजाच्या विकासामध्ये भाग घेतला पाहिजे. केवळ नियामक कार्य करणं किंवा संरक्षणाचं कार्य करणं अपेक्षित नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन आर्थिक सुधारणा करण्यासाठी, विकास करण्यासाठी राज्यांनी विशेष प्रयत्न केला पाहिजे, आगरकरांचं स्पष्ट मत होतं. विचार मुक्तपणे प्रकट करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला समाजातल्या हवं. विचार आज चुकीचा वाटला तरी तो उद्या बरोबर ठरू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला योग्य ती खबरदारी घेऊन, समाजाचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन आपले विचार व्यक्त करण्याची परवानगी हवी. सोशल टायरनी विषयी आगरकर बरेच सावध आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे समाजाची हुकुमशाही किंवा बहुमताची हुकुमशाही, त्याला विरोध केला तर दंड होतो आणि बहुतेक वेळेला म्हणजे कित्येक वेळेला मृत्यूदंडाची पण शिक्षा मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांना भोगावी लागलेली होती. हे जगभरातलं सत्य आहे. माणसाच्या राजकीय प्रगतीचं उच्चतर ध्येय म्हणजे लोकशाही राजवट आणि त्या दिशेने सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे. करता येत आणि आपोआप होईल असं न मानता प्रत्येकाने त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे, हे आगरकरांचं मत होतं. आणि आणखीन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, सत्यमेव जयते आपण म्हणतो तसं सत्याचा नेहमी विजय होतो हे खरं नाही, हे 19व्या शतकात मांडणं म्हणजे किती धाडस होतं याची आपण कल्पना करू शकतो. 19व्या शतकातल्या आपल्या समाजासमोर ते मांडणं. क्रांती कशी यशस्वी होते, केवळ गरिबांचा उठाव झाला आणि क्रांती यशस्वी झाली असं होत नाही. सत्ताधाऱ्यांमधले काही फुटून बाहेर पडले आणि त्यांनी मदत केली तरच क्रांती यशस्वी होते, असाही एक महत्वाचा राजकीय विचार त्यांनी मांडला. आमच्या देशाची स्थिती हे चिपळूणकरांचं पुस्तक, त्याचा प्रभाव आगरकरांच्या विचारांवरती होता. ते बरेच काळ, पहिली 7 वर्ष केसरीचे संपादक होते आणि इंग्रजांचं राज्य म्हणजे शाप, म्हणजे 1793चा त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या लेखाचा उल्लेख त्याने केलाय की लोक त्यावेळेला आनंदात होते आणि त्यानंतर मात्र दयनीय अवस्था झालेली आहे. 2.5-3 कोटी लोक केवळ भूकबळी झाले. तर ही इंग्रजांनी लादलेली परिस्थिती आहे. तर काँग्रेसचं राजकारण याच्या विरोधातलं जे आहे ते अत्यंत योग्य आहे आणि काँग्रेस बंद करावी, 7 वर्ष झाली काम झालं, हे ॲलन ऑक्टोवन ह्यूमचं जे मत आहे त्याला विरोध करत आगरकरांनी सांगितलं की काँग्रेसचं काम आत्ताच सुरू झालं आहे. हिंदू मुसलमान संबंधासंबंधी त्यांनी महत्वाचे विचार मांडले. युसुफ इस्माईलच्या लेखाचा उल्लेख सरांनी केला. बरेच विचाराला प्रवृत्त करणारे मुद्दे सरांनी मांडलेले आहेत. तर आता मी सर्वांसाठी हे सेशन खुलं करतो की ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी स्वतःला म्यूट करावं आणि प्रश्न विचारावे. प्रश्न चॅटबॉक्स मध्ये टाकायला सुद्धा हरकत नाहीये. ज्यांना प्रत्यक्ष बोलायचे ते बोलू शकतात किंवा चॅटबॉक्स मध्ये पण प्रश्न टाकू शकतात. आगरकर विचार नावाचं सरांचं पुस्तक,
लोकवाङ्मय ग्रह प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं. त्याच्यामध्ये डॉक्टर भास्कर भाल भोळे, प्राध्यापक भाल भोळे नागपूर विद्यापीठातले, चौसाळकर सर आणि श्री ठोंबरे या तिघांनी मिळून लिहिलेलं हे पुस्तक, ते आगरकरांचा समग्र विचार त्याच्यामध्ये आलेला. त्याचाही रेफरन्स मी काल जे जे रजिस्टर्ड आहेत त्या सगळ्यांना पाठवलेला होता, तर तोही जरूर पहा. हॅलो सर. सर आवाज येतोय का? हा बोला बोला बोला. हा सर. सर नमस्ते, मी तेजस बोलत आहे. सर माझा असा प्रश्न आहे, एक उत्सुकता आहे की जो दुसरा ज्या 3 विचारांच्या परंपरा सरांनी सांगितल्या महाराष्ट्रामधल्या 19व्या शतकातल्या, त्याच्यातला जो दुसरा होता महात्मा फुले यांचा वगैरे, तर त्यांची इंग्रजासंबंधी एकूण इंग्रजी शासनासंबंधी एकूण भूमिका कशी होती किंवा तिचं आकलन आपल्याला कसं करून घेता येईल? सर अनम्यूट करायचंय. इंग्रज सरकारची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे. इंग्रजांचं सरकार हे आपल्या देशाच्या दृष्टीने फार फायद्याचं नाही, ही गोष्ट महात्मा फुले यांना मान्य होती. आणि त्यांनी इंग्रजांनी कशा प्रकारे 100 कोटीचं कर्ज घेऊन 5% व्याज आपल्यावर लादलेलं आहे आणि शोषण कशा प्रकारे होत आहे याबद्दल त्यांनी मान्य केलेली होती की पूर्णतः इंग्रजांचं राज्य म्हणजे दैवी वरदान आहे असं फुल्यांचं म्हणणं नव्हतं. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपली तयारी होत नाही, ब्राह्मणांचं जे वर्चस्व आहे किंवा एक उच्चवर्णीयांचं जे वर्चस्व आहे ते नष्ट करून आपण स्वतंत्र जोपर्यंत सामाजिक दृष्ट्या होत नाही तोपर्यंत इंग्रजांची मदत आपल्याला घ्यावी लागणार आहे, अशी याची भूमिका होती. आणि एकदा आम्ही तयार झालो, विशेषतः तृतीय नावाचं जे त्यांचं पहिलं पुस्तक आहे 1850च्या दशकात लिहिलेलं, त्या वसाहतवाल्यासारखी प्रतिनिधी सभा बोलवून आम्ही आमचं राज्यघटना तयार करू. पण फुल्यांच्या विचारामधला हा जो मुद्दा आहे तो महत्वाचा मुद्दा आहे की पूर्णतः जरी ते इंग्रज साम्राज्यवाद्यांच्या बाजूचे नसले तरी एका सध्याच्या विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये जर आता स्वराज्य मिळालं तर पुन्हा त्यावर एका जातीचंच वर्चस्व निर्माण होईल अशी त्यांना भीती वाटत असल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतलेली. ओके, थँक्यू सर. येस. ओके. हा. येस. आणखीनही कोणाचे काही प्रश्न असतील तर ते मांडू शकता तुम्ही. काही चर्चा करायची, काही मुद्दा मांडायचा आहे तोही मांडू शकता. कीर्ती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर हर्षद भोसले इथे उपस्थित आहेत.
नमस्कार सर. नमस्कार. मी मेधा परिचारक पत्की सोलापूरहून बोलते. ओके. दयानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाची प्राध्यापिका. मला असं विचारायचंय सर की उदारीकरण किंवा खाजगीकरण म्हणू आता आर्थिक विषयाच्या बाबतीमध्ये याचा एवढा अतिरेक चाललेला आहे आणि सर्व गोष्टी या खाजगी संस्थांच्या ताब्यात दिल्या जात आहेत. कालचीच बातमी होती की शस्त्रास्त्र निर्मितीचे सुद्धा कारखाने हे खाजगीकरण त्याचं होत आहे. हे म्हणजे सरकारने त्याच्यातनं अंग काढून घेणं हे कितपत योग्य वाटतं सर? म्हणजे सरकारने आर्थिकदृष्ट्या इतकी सगळ्या जबाबदाऱ्या झटकणं हे योग्य वाटतं का आपल्याला याही बाबतींमध्ये? नाही, पण हा आपल्या आजच्या चर्चेचा विषय नाही ना. आगरकरांच्या आपण चर्चा करतोय, त्यामुळे मला वाटतं या विषयावर गुंतागुंतीचा विषय आणि त्यामुळे पुन्हा कधीतरी आपण चर्चा करू त्याच्यावर. धन्यवाद सर. पण व्याख्यान खूप छान होतं आपलं. धन्यवाद सर. थँक्यू. प्रश्न कोणाचे आलेले नाहीये, चॅट मध्ये पण दिसत नाहीये. सर हॅलो 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 बुवा सर. बोला ना. हा बोला बोला. हा सर, चौसाळकर सर खूपच चांगलं आपलं व्याख्यान झालं. मला एक थोडा प्रश्न विचारायचा होता. एक दोन लेखांमध्ये मी वाचलं होतं की टिळक आगरकर यांच्यामधले जे मतभेद आहेत त्या व्यतिरिक्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी मधला जो कारभार आहे त्याच्यामधले पण अनेक जे मतभेद होते ते नेमके कशा स्वरूपात होते? कारण जेव्हा त्यांचे डिबेट्स झाल्या आणि ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये व्यक्तिगत पातळीवरचे जे आयडिओलॉजिकल इन्फ्लुएन्स तर होतेच, पण त्यांची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी जी होती ती पण त्या मतभेदाचे कारण होत होती. आणि म्हणून त्यांनी ते एक टिळक केसरीच्या बाहेर जाण्याचं ते एक त्या डिबेट मधले कारण असं यदी फडक्यांनी उल्लेख एका ह्याच्यात केला होता. त्या संदर्भात जरा डिटेल थोडं सांगितलं तर बरं. वैचारिक मतभेद होतेच, परंतु वैचारिक मतभेदामध्ये एक मुख्य मुद्दा जो अशा प्रकारच्या ज्यावेळी संस्था स्थापन केल्या जातात त्या एक विशिष्ट अशा ध्येयवादाच्या दृष्टिकोनातून स्थापन केल्या जातात आणि तो ध्येयवादाबद्दलचे जे मुद्दे असतात ते नंतर राजकीय प्रश्नामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. फर्ग्युसन कॉलेज स्थापन झाल्यानंतर मुद्दा जो होता की आगरकरांनी एक पुस्तक लिहायचं मान्य केलेलं होतं आणि ते पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना काहीतरी मोबदला मिळणार होता. तर टिळकांचं असं म्हणणं होतं की आपल्या ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये अशा प्रकारच्या बाहेरच्या लोकांच्याकडून मोबदला घेऊन अशा प्रकारचं पाठ्यपुस्तक लिहिणं संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे की गरिबीत राहून संस्थेची आणि सेवा करायची, तर त्याचा विचार केला तर हे त्याच्या विरुद्ध जाणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा त्या वादामध्ये होता. पुष्कळ त्याच्यामध्ये गोष्टी आहेत आणि स्वतः टिळकांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी ते राजीनामाच्या ह्याच्यामध्ये एक दीर्घ पत्र आहे, ते समग्र टिळक खंडामध्ये छापलं गेलेलं आहे. तर त्या पत्रामध्ये बऱ्याच गोष्टींचा त्याबाबत त्यांनी उहापोह केलेला आपल्याला दिसतो. पण मुख्य मुद्दा हा होता की आता टिळकांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, आगरकरांची लहानपणापासूनच आर्थिक परिस्थिती होती, त्यामुळे एक पुस्तक लोकांच्यासाठी, तरुण मुलांच्यासाठी एक पाठ्यपुस्तक टाईप असं लिहिण्याची जबाबदारी आगरकरांनी स्वीकारलेली होती. हे बाहेरचं काम संस्थेच्या तत्वाच्या विरुद्ध आहे अशी टिळकांची भूमिका होती आणि त्यामधून ते वाद पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाढले आणि मग आगरकरांनी ते काम केलं नाही, पैसा त्यातला स्वीकारला नाही त्यांचा पाण्याद्वार स्वभाव असल्यामुळे.
परंतु ठिणगी पडायची ती ठिणगी पडली. आणि मग 1887 मध्ये दोघांच्या मध्ये हे स्वराव फारकत झाली आणि केसरीचं संपादक पद आगरकरांनी सोडलं. 1888 पर्यंत ते केसरीमध्ये लिहित राहिले, पण 25 ऑक्टोबर 1887 मध्ये टिळक केसरीचे मालक आणि संपादक झाले. टिळकांचं म्हणणं होतं की आगरकरांनी तरी केसरीमध्ये लिहावं. ते 1808 डिसेंबर पर्यंत लिहित राहिले. नंतर त्यांनी स्वतःच असं सुधारक नावाचं वर्तमानपत्र काढलं आणि त्यामध्ये लिहित राहिले. कारण आगरकर हे टिळकाप्रमाणेच उत्तम असे लेखक होते आणि केसरीची पहिली जी 7 वर्षाची प्रतिष्ठापना आहे ती आगरकरांनी स्वतःच्या लेखणीच्या ताकदीवर केलेली होती. आणि नंतर सुद्धा एकटाकी लिखाण करून सुधारकाची वर्गणदार 4000 4500 पर्यंत त्यांनी वाढवलेले होते. त्यामुळे ती फारकत केसरीची झाली. केसरी त्यांच्याकडे गेला आणि इकडे फर्ग्युसन कॉलेज आणि बाकी गोष्टी यांच्याकडे आल्या. तर हे एक मतभेदाचं कारण होतं असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके. नाशिकच्या HPT कॉलेजमधील डॉक्टर प्रशांत त्यांना काहीतरी विचारायचं. प्लीज प्लीज. सर नमस्कार. नमस्कार. कदाचित हा विषयाला धरून प्रश्न नसला तरी ह्याचं उत्तर आमच्यासारख्या तरुण अभ्यासकांना हवं आहे की आपण 3 प्रवाह सांगितले तर ते 3 प्रवाह पाणीबंद कप्प्यामध्ये पण आपल्याला अभ्यासता येतात. पण एकूण भास्कर लक्ष्मण भोळे सरांच्या राजकीय विचार हा भारतीय राजकीय विचारांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सरांनी एकूण 10 राष्ट्रवादी विचार प्रवाह सांगितलेले आहेत. आणि मला स्वतःला बरोबर करून घ्यायचं असं आहे आपल्याकडून की ह्या 10 राष्ट्रवादी प्रवाहांना एकत्र करून समन्वयवादी भूमिका घेऊन एक नवीन विचार मांडण्याचा प्रयत्न हा राजकीय विचाराच्या चौकटीमध्ये बसू शकतो का? महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये हे 3 विचार प्रवाह 19व्या शतकामध्ये मांडले गेले आणि भोळे सरांनी जे वेगवेगळे विचार प्रवाह राष्ट्रवादाचे मांडलेले ते विचार प्रवाह संपूर्ण भारताच्या संदर्भामध्ये मांडलेले आहेत. आणि हे जे राष्ट्रवादाबद्दलचे जे विचार प्रवाह आहेत किंवा राष्ट्रवादाच्या स्वरूपाबद्दलची जी मांडणी आहे ती मांडणी सातत्याने बदलत गेली, वाढत गेली. कारण जसजसे नवे प्रश्न निर्माण झाले, नव्या चळवळी निर्माण झाल्या, त्याप्रमाणे हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जास्त गंभीर, जास्त गुंतागुंतीचे, जास्त व्यापक असे बनलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे 19व्या शतकामध्ये मांडलेल्या ज्या 3 विचारसरणी होत्या त्या तिन्ही विचारसरणीने वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपले स्वरूप बदललेले आपल्याला दिसतात. आणि मग तुम्ही जे समन्वय म्हणतात तो समन्वय वेगवेगळ्या प्रकारे नंतरच्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसतो. जे रानड्यांचे जे विचार होते ते 1901 नंतर त्याचा प्रवाह कमजोर झाला, परंतु त्यातलं जे एसेन्स आहे, त्यातलं जे सार तत्व आहे ते पुढे जात राहिलं. 1920 साली टिळकांचा मृत्यू झाला आणि बाकीच्या गोष्टी जरी त्यात हे झाल्या मागे पडल्या तरी काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी ही त्यांची जी पार्टी होती तिचा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा नंतरच्या काळातही मोठ्या प्रमाणामध्ये रेलेव्हंट राहिला. त्यामुळे गांधी आणि नेहरू हे जे 2 महत्वाचे राजकीय नेते आणि राजकीय विचारवंत भारतामध्ये झाले, त्या दोघांनी मिळून हे जे वेगवेगळे विचार प्रवाह होते ते विचार प्रवाह एकत्र आणून राष्ट्रवादाचा एक वेगळा विचार समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये टिळकांचे विचार होते, रानडेंचे विचार होते, फुल्यांचे विचार होते आणि समाजवादी विचार होते, कामगार चळवळीतून निर्माण झालेले विचार होते, ब्राह्मणेतर चळवळीमधून जे समतावादी विचार होते ते सगळे विचार गांधींनी आपल्या बरोबर घेतले आणि नेहरूंनी
समाजवादी विचार आणि दुसरे जे यहवादी विचार आहेत आगरकरांचे ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा प्रकारचा समन्वय राजकीय चळवळी जसजसे पुढे जातात आणि समाजापुढे जसजसे नवे प्रश्न निर्माण होतात आणि जसजसे नवे वर्ग जुन्यांचा विचार करून जुन्यातलं जे सारं तत्व आहे ते ग्रहण करून नव्या स्वरूपामध्ये नवे तत्वज्ञ मोठे तत्वज्ञ मांडत असतात. आणि हा प्रयत्न नंतरच्या काळामध्ये गांधींनी केला, नेहरूंनी केला, काही प्रमाणात डॉक्टर आंबेडकर यांनी केला आणि त्यामधूनच मग भारतीय संविधान निर्माण झालं, ज्यामध्ये भारतीय राष्ट्रवादाचं एक विशिष्ट असं स्वरूप जे आपल्या स्वातंत्र्य चळवळीमधून विकसित झालेलं होतं ते स्वरूप त्यामध्ये अभिव्यक्त झालेलं दिसतं. म्हणून प्रख्यात ब्रिटिश राजकीय विचारवंत आणि राजकीय सिद्धांत मांडणारा विचारवंत अर्नेस्ट बार्कर याने आपलं राजकीय सिद्धांतावरचं जे पुस्तक सोशल अँड पॉलिटिकल प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट, डेमोक्रेटिक स्टेट, हे पुस्तक त्याने भारतीय संविधानाचा जो सरनामा आहे, भारतीय संविधानाचं जे प्रेमबल आहे, त्या प्रेमबलला किंवा अर्पण केलं. असं म्हटलंय की गेल्या 3 शतकामध्ये पाश्चात्य देशामध्ये राजकीय विचारांचा जो विकास झाला, लोकशाही उदारमतवादी विचारांचा जो विकास झाला, त्या विकासाचं उत्तम असं प्रतिबिंब भारतीय संविधानाच्या प्रेमबलमध्ये आहे. म्हणून भारतीय संविधानाच्या सरनाम्याला अर्पण करत आहे. इथे मला वाटतं आपल्या प्रश्नाचं काही प्रमाणात उत्तर मिळालेलं आहे. हो सर. हो हो सर. धन्यवाद सर. ओके, थँक्यू. आपण या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली. आमच्यासाठी वेळ दिला याबद्दल धन्यवाद. सर्व सहभागी जे पार्टिसिपंट्स सगळे जे आहेत त्यांचेही आभार. महाविद्यालय, गोखले एज्युकेशन सोसायटी आणि प्राचार्यांचे विशेष आभार. या सगळ्यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम आपण राबवू शकलेलो आहोत. पुन्हा आपण वेगवेगळ्या विषयांच्या निमित्ताने विचार मांडायला आपल्या महाविद्यालयामध्ये आमच्या यावं ही विनंती करतो आणि हा कार्यक्रम आजचा इथे पूर्ण झाला असं घोषित करतो. धन्यवाद.